सगळ्यात गोष्ट पहिली म्हणजे इथेनॉल. दुसऱ्या देश करते म्हणून आपण कॉपी करत आलोय. बाहेर देशात सक्सेस झालं म्हणून आपण त्याच्यावर ट्राय करायला लागलो, पण त्याच्या अगोदर आपण R&Dच केली नाही की त्याच्यामुळे देशावर काही इफेक्ट होतील. सीएनजी वापरल्याने गाडीचं आयुष्य कमी होतं असं खरंच आहे का? 100% होतं. तुमची जर गाडी पेट्रोलवरती 10 वर्ष चालत असेल तर सीएनजी वापरल्यानंतर त्याच्यातलं कमीत कमी 2 वर्ष तर तुमचं कमी होणार. गाडी बंद पडल्यावर सगळ्यात पहिलं काय बघितलं पाहिजे? 4 व्हीलरचे पार्ट बाहेर काउंटर सेल करत नाही होंडा. ते होंडाचे पार्ट ओरिजिनल नाहीत. मारुती सुझुकीच्या गाड्यांना मेंटेनन्स कमी आणि वॉक्सवॅगन सारख्या गाड्यांना मेंटेनन्स जास्त आहे असं का? टोयोटा ब्रँड एक अशी गोष्ट आहे की ते रस्त्यावर कधीच बंद पडलेलं तुम्हाला दिसणार नाही. पेट्रोल गाडी कुठल्या पण कंपनीची घ्या, ऍव्हरेज कमी देते. तुम्ही कुठलं तर बटन दाबले किंवा एखादा पार्ट बदललाय, ती बदलल्यानंतर तुमच्या गाडीचा ऍव्हरेज वाढलाय असं नाही. इंजिन ऑइल का बदलावे आणि किती किलोमीटर नंतर बदलावे? बरेच जण दुसऱ्या गेअरवरती ठेवतात आणि हाफ क्लच वरती सोडत गाडी चालवतात. त्या कंडिशन मध्ये तुमची क्लच लवकर खराब होते. नवीन गाडी घेताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे आपण? गाडी दिसणं लय महत्वाची गोष्ट असते. त्यावेळेस त्या गाडीचा परफॉर्मन्स, मेंटेनन्स आणि ऍव्हरेज ह्या 3 गोष्टी चेक केल्या पाहिजे. एसी चालू ठेवून गाडी चालवल्याने ऍव्हरेज किंवा मायलेज कमी होतो असं खरंच आहे का? मी समजा गाडी चालवलीच नाही तरी पण सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे का गाडीची? पण बघायला गेलं तर तुमची डिझेल पेट्रोल गाडी आहे ना, 10 किंवा 15 वर्षानंतर तुम्ही विकायला गेला तर कमीत कमी 4-5 लाखाला तर जाते. तसं तुमची इलेक्ट्रिक गाडी डायरेक्ट भंगारमध्येच घालायला लागेल तुम्हाला. लोकल गॅरेज आणि नॉर्मल सर्व्हिस सेंटर याच्यात काय फरक आहे? नॉर्मल माणसासाठी एक बुलेट घेण्यापेक्षा थोडंफार पैसे टाकून वॅगनर घेतलेली कधी पण चांगले ना. इलेक्ट्रिक व्हेकल साठी इकोसिस्टमच तशी बनली नाही. आता सिटी सोडून जर 300 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला चार्जिंग पॉईंट अवेलेबल आहेत का? आपण कॉपी केली चायनाची. सकाळी गाडी चालू करताना डायरेक्ट आपण फुल रेस करतो. गाडी चालू केल्या लगेच रेस करायचं नाही, कारण की रेस केला ना हाय स्पीड मध्ये तुमच्या गाडीचं जे वरचं मेटॅलिक पार्ट आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे झिजण्याचं पार्ट म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन इंजिन खराब होतं. माझी गाडी सीएनजी प्लस पेट्रोल आहे बरोबर, तर मी कंटिन्युअस सीएनजी वापरल्याने इंजिन खराब होऊ शकतं का? कमीत कमी 5 ते 10 किलोमीटर इनिशियल कंडिशनला तुम्ही पेट्रोलवरती गाडी चालवणं गरजेचं आहे. इथेनॉलमुळे इंजिनवर काय दुष्परिणाम व्हायला लागलेत? कंटिन्यू सीएनजीच्या वापराने इंजिन खराब होतं का? गाडीची सर्व्हिसिंग किती किलोमीटरनी किंवा किती दिवसांनी करावी? गाडी जर बंदच असेल तर सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे का? डुप्लिकेट किंवा ओरिजिनल पार्ट कसे ओळखावे? सीएनजी पेट्रोल किंवा डिझेलच्या भेसळमधला फरक कसा ओळखावा? एसी लावल्याने मायलेज कमी होतं का? सर्व्हिसिंग मध्ये नेमकं काय काय केलं जातं? कोणकोणते पार्ट चेंज केले जातात आणि ते पार्ट चेंज करणं खरंच आवश्यक असतं का? पण सकाळी सकाळी आपण गाडी फुल रेस करतो, तर ते फुल रेस केल्याने गाडीवर काय असं बॅड इम्पॅक्ट पडतो? सेकंड हँड गाडी बघताना काय काय बघितलं पाहिजे किंवा नवीन गाडी घेताना काय काय बघितलं पाहिजे, या सगळ्या संदर्भात माहिती आपण घेणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी कृपया करून हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण की मी खूप लोकांना बघतोय, तुम्ही चॅनल बघताय, व्हिडिओ बघताय पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. काही जरी डाऊट असेल, काही जरी तुम्हाला गाडीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर प्लीज कमेंट्समध्ये विचारा. नक्की तुमच्या कमेंट्सचं उत्तर तुम्हाला मिळेल. तर चला सुरू करूया. तर आता सगळ्यात पहिले बेसिक माहिती जाऊया, म्हणजे इथेनॉल काय नेमकं? इथेनॉल म्हणजे असं थोडक्यात आहे की गव्हर्नमेंटचं असं म्हणणं येतं की आपण बाहेर देशातनं पेट्रोल घेतोय, त्याची एक डिपेंडन्सी कमी करायसाठी इथेनॉल काढलेलं आहे. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटला काय वाटतं की आपण जे ऊस वगैरे आहे, ऊसाच्या रसापासून वगैरे किंवा ऊसाचा जी मळी वगैरे आहे ना त्याच्यापासून एक आपण असं हे बनवतात प्रोडक्ट इथेनॉल, आणि ते आपल्या पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं किंवा मग ते गहू ज्वारी ह्याच्यापासून बनवलं जातं आणि ते आहे ते पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं. त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की आपण बाहेर देशाकडनं जे पेट्रोल वगैरे घेतोय ते आपलं कुठं तर कमी होईल. त्यालाच आपण इथेनॉल थोडक्यात म्हणतात. इथेनॉल ते ब्लेंडिंग करतात, असा विषय असतो. त्या इथेनॉल ब्लेंडिंगने काय असा दुष्परिणाम होतो किंवा गाडी मायलेज कमी देते का, गाडीचे पार्ट्स खराब होतात, असं काय आहे का? आता विषय काय आहे की गव्हर्नमेंट म्हणतंय की इथेनॉलमुळे गाडीमध्ये काय प्रॉब्लेम होत नाही किंवा ऍव्हरेज वगैरे कमी होत नाही. पण नॉर्मली माणसांचं बघायला गेलं तर मी प्रत्येकी आठवड्यामध्ये असं फेस करतोय की आमच्या इथं आम्ही मेंटेनन्सचं काम करतो, तर प्रत्येकी फ्युएल पंपचा प्रॉब्लेम यायला लागलेत. हा, इथेनॉलमुळे प्रॉब्लेम यायला लागलेत, बरेचसे प्रॉब्लेम यायला लागलेत. आता जर बघायला गेलं तर जवळपास ह्या कंडिशन मध्ये काय होतं माहिती आहे का, फ्युएल मोटर काम करायची बंद करते किंवा लिकेज, फ्युएलचं लिकेज वगैरे आढळून येतंय. तर ह्या कंडिशन मध्ये कंपनीनं कुठं तर जी इथेनॉल कॅम्पॅटेबल 2-3 गोष्टी कंपनीने केल्या पाहिजेत. जी कंपनी किंवा गव्हर्नमेंटने केलं पाहिजे, जी इथेनॉल कॅम्पॅटेबल म्हणजे इथेनॉल ज्या गाडीला चालत नाही त्यासाठी किट काढायला पाहिजे. त्याच्यामध्ये फ्युएल मोटर बदलली पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी फ्युएल लाईन बदलली पाहिजे किंवा ज्यामुळं इथेनॉलमुळे प्रॉब्लेम होतोय ती गोष्ट बदलली पाहिजे आणि त्याला सबसिडी दिली पाहिजे कंपनीनं. समजा म्हणजे गव्हर्नमेंटनं सबसिडी दिली पाहिजे, कारण की गव्हर्नमेंट अंडर येतंय. गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं की 2030 साली इथेनॉल अप्लाय करणार आहे, म्हणजे हळूहळू पर्सेंटेज वाढवता नाही. बरोबर. पण एकदमच काय असं गव्हर्नमेंटला झालं हे माहित नाही की त्यांनी 2025 मध्येच
संपूर्ण 10% वरती घेऊन गेले डायरेक्ट. इथेनॉल 10% वरनं इथेनॉल डायरेक्ट 10% वरनं 20% वरती घेऊन गेले. त्यांनी असं टार्गेट ठरवलं होतं की 2025 ते 30 मध्ये 10चं असं 15-20 करत करत असं वाढत जाणार. त्यांनी आता असं काय झालं काय माहित की त्यामुळे डायरेक्ट त्यांनी 2025 मध्येच 20% करून टाकलं. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, कुठली पण गोष्टी ज्यावेळेस आपण ठरवतो की एखादी गोष्ट म्हणजे इथेनॉल आपण ज्यावेळेस आणतो गाड्यामध्ये टाकतो तसं गाड्या बनत जाणं किंवा इकोसिस्टीम बनले पाहिजे तसं. बरोबर की जे आहे ना कस्टमरला किंवा जी गाडी घेणार आहे त्या डोक्यात पण आलं पाहिजे की हा ठीक आहे मी जुनी गाडी घेतोय तर इथेनॉल फ्रेंडली नाही किंवा इथेनॉलला ती सपोर्ट करणार नाही. त्यामुळे ती कुठेतरी विचार करतो की ठीक आहे मी 1-2 वर्षामध्ये नवीन चांगली जी की इथेनॉलला सपोर्ट करणार आहे ती गाडी घेऊ. पण त्यासाठी थोडं तर टाइम दिला पाहिजे. ह्यांनी डायरेक्टली काय केलं 2030 मध्ये आणायची गोष्ट 25 मध्ये आणली. आता ह्याच्या मागं प्रत्येकाला माहिती आहे की ह्याच्या मागं काय राजकारण चालतंय. आता येणाऱ्या निवडणुकीमुळे पण होऊ शकतं, सांगता येत नाही. निवडणुकीचं मला तर असं वाटायला लागलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं सरकार बसणार नाही, त्यामुळे 2030चा प्रॉफिट त्यांनी 2025 मध्येच काढायचं असं मला तर पर्सनली वाटतं की 2025 मध्येच ते सगळं टोटल प्रॉफिट काढायचं. आता 2030 मध्ये तर 29 मध्ये तर येणार नाही ही फिक्स माहिती झाली. त्यामुळे त्यांनी अगोदरच हिला गोष्टी लागू केल्यात. आता लागू केल्यानंतर सगळ्यालाच हे गोष्टी माहित आहेत की असं नाही की लपवून ठेवलं मी सांगितलं म्हणून काही ही गोष्ट होणार नाही असं नाही. इथेनॉलचे प्लांट कोणाचं आहे ही सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. नितीन गडकरीच्या मुलाचे दोन्ही. मी असं म्हणत नाही की फक्त त्यांच्या दोघांचं, पण जेवढं जे मेजॉरिटी आपण कॅप्चर केलं ना, मेजॉरिटी बघितलं तर त्यांचंच आहे. प्रॉफिट कोणाला होतं तर त्यांनाच होते. आपल्याला असं वाटत होतं की नितीन गडकरी म्हणजे आपण आता राजकीय नेता आपण नाव घेणार नाही किंवा ठीक आहे नितीन गडकरी असं एक वाटत होतं की मेजॉरिटी म्हणजे जे व्हॉइस आहे ना म्हणजे कस्टमर म्हणजे आपलं जे पब्लिकचा जे व्हॉइस आहे त्यानुसार मी सांगतोय नितीन गडकरी असं वाटत होतं की फक्त देशासाठी काम करतोय. पण आता बऱ्याच जणांचे रील्स वगैरे बघतोय मी, न्यूज वगैरे बघतोय, त्यानुसार माणसांचा असा रिप्लाय येतोय की नितीन गडकरी फक्त स्वतःच्या मुलासाठी काम करतोय. त्याच्यामुळे संपूर्ण भारतातल्या जेवढ्या गाड्या आहेत ना पेट्रोल गाड्या म्हणा त्याच्यामध्ये त्यांनी खराबी केली किंवा प्रॉब्लेम आणलेत असं त्यांनी म्हणजे आढळून आले. पण आता ते म्हणतात ते कॅम्प त्यांच्या विरुद्ध कॅम्पेन चालवले गेले असं ते म्हणतात आता सध्या, काय माहिती. बरं ठीक आहे ना, तुम्ही कसं म्हणू शकता की कॅम्पेन चालवलंय म्हणू शकता, बरोबर आहे का. पण आता तुम्ही म्हणू शकता डायरेक्ट म्हणजे विरोधी नेत्यांनी कॅम्पेन चालवले, पण सामान्य नागरिक सामान्य माणसांना पण त्रास होतो ना. आता आम्ही ठीक आहे आमचा राहुल गांधीचा किंवा काय संबंध आहे का, त्यांच्या विरुद्ध पार्टीचा काय संबंध आहे का. मला या ठिकाणी आता मी काल स्विफ्ट गाडीची मोटर बदलली, त्याचबरोबर दुसऱ्या गाड्यांच्या मोटर बदलतोय. मग ह्या ठिकाणी सामान्य नागरिकांना पण त्रास व्हायला लागला ना ह्या गोष्टीचा. बरं सामान्य नागरिक पण म्हणतोय की मला फक्त प्युअर पेट्रोल द्या, पण ती पण तुम्ही देणार ना, सेपरेट ठेवा. आता भारतामध्ये काय झालं माहित आहे का, बाहेर देशामध्ये जी गोष्ट आहे ना ती कॉपी करायला बघते. इथेनॉल बरोबर युगांडा वगैरे किंवा बाहेरच्या देशामध्ये इथेनॉलचं 90% चालवायला लागले. पण त्यांनी सिस्टम केलेली आहे की पेट्रोल पंपावरती तुम्हाला चॉईस आहे की इथेनॉल 50% असलेलं तुम्ही टाकू शकता किंवा पेट्रोल तुम्ही 100% असलेलं तुम्ही टाकू शकता किंवा 100% प्युअर 100% पेट्रोल असलेलं ती पण टाकू शकता. असं ऑप्शन आहेत. तसं आपल्या इथे पण ऑप्शन अवेलेबल करू दे ना. एका दिवसामध्ये जर आपली नोटबंदी होऊ शकते तर 10-15 दिवसामध्ये आपण इथेनॉलचं सेपरेट तुम्ही पंप बसवू शकता ना, की इथेनॉल सेपरेट भेटला असं तुम्ही गन पण बसवू शकता. एका दिवसामध्ये संपूर्ण पेट्या बदलत असतील, मतदानाचं वोटिंगचंही बदलत असेल तर तुम्ही एका दिवसामध्ये हिचं पण करू शकता ना. प्युअर पेट्रोलचं पण तुम्ही कमांड द्या ना डायरेक्ट, जी पेट्रोल सप्लायर आहेत त्यांना सांगा ना सर की प्युअर पेट्रोल सेपरेट बसवा, ही करा. या विरुद्ध आता असं झालं की सुप्रीम कोर्टामध्ये इथेनॉलचं असं मांडलं होतं की फक्त प्युअर पेट्रोल द्यायला पाहिजे किंवा इथेनॉल मिक्स पेट्रोल द्यायला पाहिजे. आता सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की फक्त इथेनॉल वालेच पेट्रोल द्या. आता सुप्रीम कोर्टात पण कोण बसलंय आता ही कोणाला माहिती आहे. सुप्रीम कोर्ट पण आता असं वाटायला लागलं की न्यूट्रल फेज मध्ये काम करतंय की कोणत्या एका साईडनं काम करतंय ही पण आता कन्फर्म नाही ना. तरी म्हणजे काय काय असं गाडीमध्ये खराब होऊ शकतं इथेनॉलमुळे किंवा झालंय खराब. आता बऱ्याच वेळेस कसं आहे माहित आहे का, इथेनॉलमुळे प्रॉब्लेम होणारी गोष्ट म्हणजे एक तर ऍव्हरेज लो होतंय. गव्हर्नमेंटनं सांगितलंय 5 ते 6% ऍव्हरेज कमी होईल. गव्हर्नमेंटने सांगितलं स्वतः. स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे 5 ते 6% अमाऊंट मध्ये फक्त कमी होईल असं सांगितलं. पण असं बघायला इथे गेलं तर कमीत कमी 20 ते 25% ड्रॉप जाणवायला लागलाय. आता बरेच जण आमच्याकडे सर्व्हिस करून जातील किंवा सर्व्हिस केले. बरेच जण डोक्यात असं राहतं की सर्व्हिस केल्यानंतर माझ्या गाडीचं ऍव्हरेज कमी पडायला लागले
अशी काय जण म्हणजे ही करायला लागलेत की गाडीला सर्व्हिस केली आणि ऍव्हरेज कमी पडायला. पण ह्यांना बॅकएंडला ही माहित नाही किंवा पाठीमागे ही माहित नाही की हा ठीक आहे त्यात इथेनॉल किंवा पेट्रोलची जी प्युरिटी होती ती कमी झाली, त्याच्यामुळे ऍव्हरेज कमी पडायला लागले. आता ह्याच्यात काय विषय माहिती आहे का, इथेनॉल पण मिसळू द्यासाठी. आता विषय कसं राहतं, इथेनॉल मिसळल्यानंतर फायदा कोणाला व्हायला लागला? सामान्य नागरिक. एक तर तुम्ही पेट्रोलच्या किमती कमी करा ना. पेट्रोलच्या जर किमती कमी करत असाल तर ठीक आहे, तुम्ही ऍक्सेप्ट करतो की इथेनॉल तुम्ही मिक्स करा. पेट्रोलची किंमत पण तेवढीच ठेवली त्यांनी. पेट्रोलची किंमत वाढवलेत, 1-2 रुपयाने वाढवलेत, कमी नाही केल्या. मग इथेनॉल आणायचं काय कारण? ना तर तुमची गाडी ठीक होती, ना तुम्हाला ऍव्हरेज मिळतंय, ना तुमचं पार्ट चांगलं राहतात गाडीचं, ना तुमचा ऍव्हरेज म्हणजे तुम्ही पेट्रोलच्या किमती कमी करताय. जर पेट्रोलच्या किमती कमी केल्या तर गाडीचा मेंटेनन्स तर कमीत कमी करू ना. 20-30 रुपये जर लिटर मागे जर तुम्ही कमी करत असाल तर तुम्ही गाडीला कुठं तर आम्ही त्याचा मेंटेनन्स करू. इंजिन काम एका वर्षात निघलं, एका वर्षात जर त्या पेट्रोलचे जर पैसे वाचत असतील तर ती पैसे आम्ही गाडीच्या मेंटेनन्स साठी लावू ना. बरोबर आहे. एक नॉर्मल मी मेकॅनिक ऍज मेकॅनिक बोलतोय. मग ती जर गोष्ट तुम्ही इथेनॉल आणल्यानंतर तुम्ही असं म्हणलं होतं की 15 रुपये वरती पेट्रोलच्या किमती येतील, ती जर होत नसेल, तुम्ही रुपयानं जर कमी करत नसाल तर मग इथेनॉल मिसळायचं काय रिझन आहे? बरोबर. तुम्हाला जर तुम्ही संपूर्ण देशासाठी जर ती गोष्ट अप्लाय करत असाल, इथेनॉल मिक्स करून अप्लाय करत असाल, त्याच्या अगोदर तुम्ही टेस्ट घेतले असतील ना. एखादी गोष्ट कुठली जरी चेंज करायची असेल तर त्याच्या अगोदर टेस्टिंग केली जाते. पण टेस्टिंग फेज मध्ये तुम्हाला समजलं असेल ना इथेनॉल साठी जास्त खर्च येतोय, कमी खर्च होतोय, किंवा मला सुरुवातीला जर इथेनॉल मी मिक्स करतोय ना 20% वर घेऊन जातोय तर 20% मी प्राइसिंग कट करीन ना. पेट्रोल मधले प्राइस जे आहे 120 रुपये 110 रुपये जे आहे ती कट करून कमी करेल ना. बरोबर. ही तुम्ही अगोदर स्टडी केला असेल ना. संपूर्ण देशाला ज्यावेळेस डबऱ्यात घालताय त्यावेळेस डबऱ्यात घालायसाठी तुम्ही अगोदर त्याला कटिंग वगैरे करून किती प्रमाणात देशाला संपूर्ण डबऱ्यात घालायचा किंवा गाडायचा आहे ही तुम्ही अगोदर अभ्यास केला असेल ना. बरोबर. सगळ्याच गोष्टी आपण दुसऱ्या देश करते म्हणून आपण कॉपी करत आलोय. तुम्हाला लहान लहान गोष्टी सांगतोय, 4-5. सगळ्यात गोष्ट पहिली म्हणजे इथेनॉल बाहेर देशात सक्सेस झालं म्हणून आपण त्याच्यावर ट्राय करायला लागलो. पण त्याच्या अगोदर आपण रिसर्च R&Dच केली नाही की त्याच्यामुळे देशावर काही इफेक्ट होतील. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल. आता इकोसिस्टीमच बनली नाही तशी. इलेक्ट्रिक व्हेकल साठी इकोसिस्टीमच तशी बनली नाही की आता आपण फॉर एक्झाम्पल 300 किलोमीटर गेल्यानंतर, आमचा सिटी सोडून जर 300 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला चार्जिंग पॉईंट अवेलेबल आहेत का? आपण कॉपी केली चायनाची. चायना इलेक्ट्रिकच गाड्या वापरायला लागलाय त्याला. पण चायना अगोदर 5-6 वर्ष त्याच्यावरती काम केलेलं चायनानं. त्यांनी इकोसिस्टीम तशी बिल्ड केली. कळतंय का तुम्हाला? म्हणजे संपूर्ण त्यांनी बनवलंय अगोदर इकोसिस्टीम, त्यानंतर ती सक्सेस होती कुठली पण गोष्ट. तुम्ही डायरेक्ट जर ई व्हेकल जर आणायला म्हणला आणि त्याला चार्जिंग पॉईंटच नाही, तिकडे जाऊन मग परत टो करून गाड्या आणायच्या का इकडे रिटर्न. बरोबर. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की तुम्ही आता चायनातला एखादा व्हिडिओ बघितलाय का कुठला, किंवा आउट ऑफ कंट्रीचा व्हिडिओ बघितलाय का की चार्जिंग वाचून गाडी कुठं टो करून आणली? पण आपले तुम्हाला जर असं बघायला भेटेल की गाडी चार्जिंग वाचून टो करून आणली, ती पण विषय झाला. दुसरा आपण म्हणतो डिजिटल इंडिया. ठीक आहे, आता बरेच जणांना डिजिटल इंडिया म्हणून सगळ्यांना फोर्स करून डिजिटल सगळ्यांना केलं की तुमचा अंगठा द्यायला पाहिजे, आधार कार्डला फोन नंबर लिंक केला पाहिजे, किंवा तुमचं सगळं ऑनलाईन केलंय. आता तर ड्रायव्हिंग लायसन्सला पण तुमचा फोन नंबर कंपल्सरी अटॅच पाहिजे. तुमचा जे की फोन नंबर आहे की नाही बँकेला अटॅच आहे ना, ते अटॅच कंपल्सरी केले आता गव्हर्नमेंटनं. आता ती कशासाठी कंपल्सरी केली? पुढे जर तुम्ही आता काय दोष केला ड्रायव्हिंग लायसन्स, आता तुम्ही काय जणांचं बऱ्याच जणांचं चलन पेंडिंग आहे. बरोबर. ती जर तुम्ही जर समजा चलनच नाही पेड केलं तर डायरेक्ट तुमच्या अकाउंट मधनं बँक मधनं न गव्हर्नमेंट सांगता कट करणार. हिटलरशाही चाल झाली नाही. तुम्हाला जर एखादी गोष्ट नसेल ऍक्सेप्ट तर ती डायरेक्ट कट करून घेणार ना. असा विषय पण व्हायला लागलाय. आता दुसरं डिजिटल इंडिया. तुम्ही म्हणजे विषय कसा राहतो माहिती आहे का, ज्यावेळेस एखादी गोष्ट अंमलात आणता त्याच्या अगोदर काय होणारे दुष्परिणाम आहेत ना त्याच्यासाठी एक डिपार्टमेंट ठेवायला पाहिजे. आता डिजिटल इंडिया म्हणजे सगळं तुम्ही ऑनलाईन केलं, कॅशवरती तुम्ही कट केलं, ती पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, नाही असं म्हणत नाही. पण ज्यावेळेस आता मी एक माणूस आहे, नॉर्मल माणूस, मला मोबाईल मधलं काहीच कळत नाही. ठीक आहे, मी एखाद्या वेळेस मी एक ट्रान्झॅक्शन म्हणजे चुकून एक लिंक आली, मला माहित नाही काय विषय, लिंक आली आणि त्या लिंकवरती क्लिक केलं, समजा चुकून झालं माझ्याकडनं आणि माझ्या अकाउंट मधले 1 लाख रुपये कट झालं, मी तक्रार कोणाकडे करायची? आता बरेच जण मला लिहायला वाचायला येत नाही काहीच. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा पण गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे. ज्या माणसाला लिहायला वाचायला येत नाही त्यासाठी पण काय तर सुविधा दिली पाहिजे. जसं की पोलीस स्टेशन असतं प्रत्येक ठिकाणी, तसं डिजिटली सिक्युअर करण्यासाठी प्रत्येक गोष्ट, तुमचं पेमेंट झालंय किंवा तुमचं कुठलं तर
एक प्रायव्हेट व्हिडिओ अपलोड कुठं झालाय ती डिलीट करण्यासाठी एक कुठं डिपार्टमेंट दिलं पाहिजे. बरोबर. आता माझ्याच केसमध्ये माझे एक 5,000 रुपये कट झाले माझ्या अकाउंटमधनं बँकेतनं. हा. मी पोलीस स्टेशनला गेलो, ज्या ठिकाणी पोलिसाला तक्रार केली, ज्या पोलिसापाशी जातोय त्याला स्वतःच व्हॉट्सअप म्हणजे ज्या पोलिसा ठिकाणी जातोय त्या पोलिसांना स्वतःच व्हॉट्सअप पण इन्स्टॉल करायचं नाही. मी असं म्हणत नाही की त्यांना येत नाही, पण त्या पोलिसांना पण घेतलंय कशासाठी, त्यांना फिजिकली टेस्ट आणि जे क्रिमिनल आहेत त्यांना सापडण्यासाठी किंवा पकडण्यासाठी घेतलेलं आहे. त्यांच्या ठिकाणी ते पण कमी नाहीत, मी असं म्हणत नाही, पण ही प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करू शकणार नाहीत ना. डिजिटल पेमेंट वाले पेमेंट म्हणजे जी प्रॉब्लेम आहे ती पोलीस सॉल्व्ह करू शकणार नाही, कारण की त्यांची मेंटॅलिटी ह्यासाठीच घेतलेली आहे, त्यांची कॅपेबिलिटी ही चेक करून घेतली, त्यांचं फिजिकली आणि त्या क्रिमिनलला पकडू ह्यासाठीच घेतलेलं आहे. त्यांना ह्यासाठी नाही घेतले की क्राईम काय करायसाठी, ह्यासाठी एक सेपरेट डिपार्टमेंट दिलं पाहिजे. गव्हर्नमेंटनं दिलं असेल पण ऍक्च्युअल मध्ये ती वर्किंग मध्ये नाही. आता सीएनजीच्या पॉईंटवर येऊ, म्हणजे आता हल्ली सीएनजी लावणं, सीएनजी किट लावणं हे फार ट्रेंडिंगला चाललंय. तर सीएनजी किट लावल्याने किंवा समजा आता माझी गाडी सीएनजी प्लस पेट्रोल आहे बरोबर, तर मी कंटिन्युअस सीएनजी वापरल्याने इंजिन खराब होऊ शकतं का? हो, आता बघायला गेलं तर विषय कसा आहे माहित आहे का, इकडे गेलं तर आड आहे आणि इकडे गेलं तर विहीर आहे. आता सीएनजी वर वापरू नका म्हणलं, पेट्रोल वापरा, पेट्रोलमध्ये पण इथेनॉल मिक्स करायला लागले. कसं असतं माहिती आहे का, सीएनजीच्या ठिकाणी बरोबर आहे, प्युअर पेट्रोल जर असेल तर सीएनजी जर तुम्ही दिवसभर सीएनजीवर गाडी चालवत असाल, एक 100 किलोमीटर चालवत असाल तर कमीत कमी 5 ते 10 किलोमीटर इनिशियल कंडिशनला तुम्ही पेट्रोलवरती गाडी चालवणं गरजेचं आहे. बरोबर. 5 ते 10 किलोमीटर चालवायला पाहिजे असं कंपनी पण सांगते. 5 किलोमीटर तर कमीत कमी चालवायला पाहिजे सुरुवातीची. ह्याचं रिझन ह्याच्या पाठीमागं काय माहित आहे का, तुमच्या गाडीमध्ये वॉल असतात, म्हणजे जी गाडी आहे ना त्याला इनलेट वॉल एक्झॉस्ट वॉल असतात. सीएनजी गॅस आहे की ना पूर्णपणे ड्राय गॅस असतो, ठीक आहे. ती ज्यावेळेस वर्किंग करतात ना त्या ठिकाणी मग वॉलला लिकेजचा प्रॉब्लेम येतात किंवा वॉल ब्रेक वगैरे होते. मग त्या ठिकाणी तुम्ही फक्त सीएनजी वर जर गाडी चालवत असाल तर तिथं मग पिकअप लॉस किंवा तुमचं आवरेज देणं, गाडी मिसिंग करणं ही प्रॉब्लेम जास्त येते. त्यामुळं 10% किंवा 5% ना तुम्ही पेट्रोलवर जर गाडी चालवली किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की तुमची गाडी चढाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला असं पिकअप सीएनजीवर थोडंसं पिकअप कमी देत असते गाडी किंवा पॉवर कमी देत असते, त्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोलवर चालवणं गरजेचं आहे. तुमच्या गाडीमध्ये जर लोड असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला चढाच्या ठिकाणी गाडी जायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोलवर चालवायलाच पाहिजे. त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय येतात बघा, तुम्ही जर तुम्ही इंजिन जर पॉवर कमी प्रमाणात तयार करत असेल, तुम्ही काय करणार, हाफ क्लच वरती गाडी चालवणार लोड पडल्यामुळे. त्याचा परिणाम कुठे होणार, तुमची गाडीचे क्लच प्लेट लवकर खराब होणार. म्हणजे एकाला एक कनेक्टेड गोष्टी आहेत. त्याच ठिकाणी जर तुम्ही पेट्रोलवरती गाडी चालवत असाल तर तुमच्या गाडीचे वाल पण खराब होणार नाही किंवा हेडचं काम निघणार नाही, मिसिंग होणार नाही, मेंटेनन्स पण कमी होईल आणि तुमच्या गाडीची क्लच प्लेट पण चांगली राहील. बरोबर. ही राहत. तर सीएनजी कंटिन्यू वापरल्याने गाडीचं आयुष्य कमी होतं असं खरंच आहे का? 100% होतं. हा होतं, कमी होणार 100%. तुमची जर गाडी पेट्रोलवरती 10 वर्ष चालत असेल तर सीएनजी वापरल्यानंतर त्याच्यातलं कमीत कमी 2 वर्ष तर तुमचं कमी होणार. अरे बापरे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात जास्त सीएनजी वापरल्यानंतर जी प्रॉब्लेम येतो, तुमच्या गाडीचं हेड गॅस्केटचं काम निघतं, म्हणजे हेडचं वॉल लिकेज होणं ही प्रॉब्लेम येतो सगळ्यात मोठा. अच्छा. हा, त्यामुळे तुमचे पिकअप लॉस होते. असं बरेच जणांना अनुभव आलेले आहेत. असं काही नाही की जी प्रत्येक जण कमेंट बॉक्स मध्ये सांगतील, जे त्याला म्हणजे अनुभव आला ती कमेंट बॉक्स मध्ये सांगतीलच की हा मला अनुभव आलाय. आणि प्रत्येक जणांनी जे प्रॉब्लेम येतो, ह्या आपण ज्या गोष्टी जे बोललोय प्रॉब्लेम येतोय, त्यांनी कमेंट मध्ये कमेंट करा की कुणाला काय अनुभव आलाय, त्यानुसार एकामेकाला त्याची हेल्प होईल. कळतंय का तुम्हाला, म्हणजे हेल्प झाली एकामेकाला त्याचं, म्हणजे आपणच आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना. आता गव्हर्नमेंट ऐकत आहे ना की पेट्रोल पंपवाले ऐकतात, आपणच आपल्याची मदत केली पाहिजे कुठेतरी, की त्याच्यामुळं मेंटेनन्स झिरो कुठं होईल हे बघितलं पाहिजे. तुम्हाला ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम आलाय आणि ज्या गोष्टीपासून फायदा झालाय ती तुम्ही कुठं तर सांगितलं पाहिजे. बरोबर. ती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. असं आता हल्ली सर्व्हिस सेंटर वाले खूप फसवणूक करतात, म्हणजे पार्ट खराब जरी नसं झाला तरी पण खराब झालाय म्हणून चेंज करतात. तर असे काय टॉप फसवणुकी आहेत जे सर्व्हिस सेंटर वाले करतात, ज्याच्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे आपण? आता तुम्हाला सर्व्हिस सेंटर आणि गॅरेज ह्याच्यामधला फरक सांगतो, एक साध्या भाषेत सांगतो एकदम. सर्व्हिस सेंटर आणि गॅरेज. सर्व्हिस सेंटर आणि गॅरेज मधला एक फरक सांगतो. सर्व्हिस सेंटर मध्ये प्लस पॉईंट काय माहित आहे का, तुम्हाला जे पार्ट भेटतात ते 100% जेन्युइन असते. अच्छा. म्हणजे 100% ती कंपनीचे पार्ट असतात. ही एक प्लस पॉईंट झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
त्यांनी वापरलेल्या गेलेल्या गोष्टी ते जसा प्लस पॉईंट असतो तसा मायनस पॉईंट पण असतो. आता ती जी ओरिजिनल पार्ट आहे ती बसवतात का न बसवतात ही तुम्हाला ऍक्सेस नाही ना, माहित नाही. ही गोष्ट एक निगेटिव्ह आहे. आता आम्ही ज्यावेळेस शोरूम मध्ये काम करत होतो त्यावेळेस ही मॉनिटर करायला कोणच नव्हतं की एक्झॅक्टली गाडीतला प्रत्येक पार्ट बदललाय का न बदललाय ही बघायसाठी कोणच मॉनिटर करायला नव्हतं. त्या कंडिशन मध्ये बरेच मुलं काय करायचे की बॅकएंडला एखादा पार्ट बदललाय म्हणायची ती बाहेर नेऊन विकायची, जेवणाच्या डब्यामध्ये घालून न्यायची किंवा बॅग मध्ये घालून न्यायची गोष्टी होत्या. त्या ठिकाणी कस्टमर पैसे पेड करतोय पण मेकॅनिक बदलतो का नाही ही शोरूम मध्ये कुठेच ऍक्सेस होत नाही. त्याच्या विरुद्ध गॅरेज मध्ये एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, एक निगेटिव्ह पॉईंट आहे. पॉझिटिव्ह पॉईंट हे आहे की तुम्ही समोर बसून बघू शकता की गाडीचा कुठला पार्ट बदललाय ना बदललाय, त्याला विचारू शकता. शोरूम मध्ये पण विचारू शकता पण तुम्हाला ते ऍक्सेस नाही तेवढे की तुम्ही समोर गाडी करताना समोर उभा राहता किंवा उभा राहू शकता असा ऍक्सेस नाही. गॅरेज मध्ये आणि शोरूम मध्ये दोन प्लस पॉईंट आहेत. तुम्ही गॅरेज मध्ये एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही समोर बसून बघू शकता पण काही काही ठिकाणी असं असतं की शोरूम म्हणजे सर्व्हिस करताना जे पार्ट वापरतात ती करेक्ट त्याच कंपनीचे वापरतात किंवा न वापरतात. डुप्लिकेट पार्ट वापरणं ही थोडंसं गॅरेजमध्ये जास्त होत. त्या ठिकाणी त्यामुळे लक्षात घ्यायचं तुम्ही जर शोरूम मध्ये तुम्ही गाडी टाकत असाल तर तुम्ही बिनधास्त राहा की पार्ट तुमचे चांगलं वापरले जातील पण वापरलं ती बसवले जातील का नाही याची शुअरिटी नाही. अरे बापरे. आता प्रत्येक ठिकाणी आता इजार इंटरकूलर सगळ्यात मेन गोष्ट असते. इजार इंटरकूलर करायसाठी शोरूम मध्ये कॉस्टिंग कमी लावतात पण ती पार्टच करत नाही. फक्त केले म्हणून तुम्हाला जॉब कार्ड मध्ये प्राइसिंग लावतात पण ती पार्ट होत नाही. बऱ्याचशा ठिकाणी होत नाही कारण की इजार करायसाठी शोरूमला टार्गेट ठरलेलं असतं की मला लेबर कॉस्ट एवढी दिली पाहिजे की वर्षामध्ये 15 लाखाचं 10 लाखाचं टार्गेट कम्प्लीट केलं पाहिजे. त्यावेळेस सुपरवायझर म्हणा मॅनेजरला प्रेशर असतो वरनं गाडी त्या वेळेत त्या कम्प्लीट करून त्यांनी लेबर कॉस्ट कंडक्ट केला पाहिजे किंवा तेवढा झाला पाहिजे. तेवढा जर लेबर कॉस्ट नाही झाला तर मग त्यांना खाली प्रॉब्लेम येतो. सुपरवायझरला प्रेशर असल्यामुळे ती गोष्ट करावंच लागणार. बरोबर. ज्या गोष्टीमधनं त्यांना इजार इंटरकूलर करायसाठी इजार इंटरकूलर वगैरे करायसाठी तुम्हाला जास्त टाइम लागतो आणि त्या टायमिंग मध्ये जेवढं पाहिजे तेवढं लेबर आउटपुट होत नाही. मग त्या ठिकाणी काय करणार सुपरवायझर हा पार्ट जर इजार इंटरकूलर केलाय टेक मार्क करणार आणि तुमचं पुढे फॉरवर्ड करणार अशा गोष्टी होत्या. अरे बापरे. हो. तर आता म्हणजे पार्ट ओरिजिनल आहे का डुप्लिकेट हे कसं ओळखावं? आता विषय कसा आहे माहित आहे का गाडीत एखादा पार्ट टाकला समजा गॅरेज मध्ये आला किंवा सर्व्हिस सेंटर मध्ये तर एवढ्या प्रमाणात करायला लागलेत. आता AI वगैरे तुम्ही बघताय की तुमचा ऍक्च्युअल करेक्ट व्हिडिओ तुम्ही बोलताय का तुम्ही AI ने तयार केला ही तर माहित नाही. ही सुद्धा माहित होत नाही काय काय कंडिशन मध्ये. तसंच आहे हो. सेकंड पार्ट तुम्ही तयार करताय की नाही शोरूम मध्ये पण काय काय कंडिशन मध्ये सेकंड पार्ट म्हणजे वापरले जाणारे पार्ट ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे ही एक लास्ट पॉइंटला आपण चेक करू शकतो की क्वालिटी थोडीफार खराब वाटली आपल्याला तर आपण म्हणू शकतो किंवा स्टिकर वरनं वगैरे म्हणू शकतो की हा ठीक आहे ओरिजिनल डुप्लिकेट आहे. पण काय काय कंडिशन मध्ये एवढं फाईन अँड फिनिश मध्ये ते डुप्लिकेट प्रोडक्ट बनवले जातात की ओळखू पण येत नाही अशी पण कंडिशन असते. अरे बापरे. त्यामुळं बरेच जण म्हणतात. आता बरेच जण असा विषय माहित आहे का जे कंपन्या काउंटर सेल करत नाहीत म्हणजे बाहेर प्रोडक्ट विकत नाहीत होंडाचे त्याचे पण पार्ट तुम्हाला बाहेर बघायला भेटतील. होंडाचे 4 व्हीलरचे पार्ट बाहेर काउंटर सेल करत नाही होंडा तरी पण त्याचे होंडाचे पार्ट लक्षात घ्या ते होंडाचे पार्ट ओरिजिनल नाहीत. ती कुठे तर डुप्लिकेट नावानं चिठ्ठी चिटकावलेलंच असे तेवढं लक्षात घ्या कारण की होंडा वगैरे काउंटर सेल करतच नाही. ते पार्ट्स ते मॅन्युफॅक्चरच करत नाही. मॅन्युफॅक्चर नाही करतो ते मॅन्युफॅक्चर फक्त सर्व्हिस सेंटरला देतो. बाहेर लोकल गॅरेजला त्यांचं म्हणजे ही नाही ऍक्सेस नाही. लोकल गॅरेजला ती पार्ट कोणताच प्रोव्हाइड करत नाहीत होंडा वगैरे. बाहेर जेवढे पण दिसतात होंडाचे किंवा इतर कंपनीचे पार्ट्स ते डुप्लिकेट आहे म्हणजे 100% डुप्लिकेट. डोळं दाखवून सांगतो मी डुप्लिकेट आहे. तुम्ही मग काय करताय माहित आहे का डुप्लिकेट पार्ट गाडीमध्ये वापरतायत आणि ओरिजिनल पार्टची किंमत देताय ही पण तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. चेक केलं पाहिजे. तुम्ही होंडाचं पार्ट टाकताय ना त्यावेळेस त्यांना विचारा क्रॉस क्वेश्चन करा होंडा काउंटर सेल करत नाही तुम्ही अवेलेबल कुठनं केलं असं पण असू शकतं ना. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे गाडी तुम्ही ज्यावेळेस मेंटेनन्स करता त्यावेळेस लहान लहान गोष्टी लक्षात ठेवा
बरोबर. काम करताय ना, तुमची होंडाची गाडी आहे ना, एखादा जर सर्व्हिस सेंटर म्हणजे बाहेर जे काम करताय, गॅरेजमध्ये काम करताय, ती जर म्हणत असेल तुम्ही होंडाचा पार्ट तुम्हाला मी अवेलेबल करून देतो, तर त्याला विचारा ना कुठनं अवेलेबल केला, काय केला, या सगळ्या गोष्टी होतात ना. आता मी समजा गाडी चालवलीच नाही, मग तरी पण सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे का गाडीची? असे म्हणतात की आता गाडी चालवलीच नाही, खूप दिवस घरीच आहे, त्याला सर्व्हिसिंगची आवश्यकता आहे किंवा गरज मग ती सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला. कसं असतं माहिती का विषय, कंपनीनं R&D केलेली, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलेला असतो. प्रत्येक प्रोडक्ट बनवायचे किंवा प्रत्येक सर्व्हिस 10,000लाच असली पाहिजे, त्याच्या पाठीमागे R&D केलेलं असतं. अच्छा, 10,000 किलोमीटर. कंपनीने काय सांगितलं, तुमच्या गाडीचं रनिंग जर जास्त असेल एका वर्षामध्ये तर 10,000 होत असेल तर 10,000ला सर्व्हिस करा. नसेल तर तुमची गाडी बसून जरी राहत असेल एका ठिकाणी 2-3 हजार किलोमीटर जरी चालत असेल तर तुमच्या ऑइलची विस्कोसिटी कमी होते किंवा जास्त होते. एखाद्या वेळेस गाडं होतं किंवा खराब होतं, ती ऑइल खराब होतं. त्या ठिकाणी त्या कंडिशनमध्ये तुम्हाला इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर बदलणं, 1 वर्षामध्ये इंजिन ऑइल फिल्टर बदलणं गरजेचं आहे. तुमच्या गाडीचे किलोमीटर नसेल तर 1 वर्षामध्ये तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे. नसेल तर किलोमीटर असेल तर 10,000 किलोमीटरला गाडी कंपल्सरी सर्व्हिस करणं गरजेचं आहे. जर तुमच्या गाडीची काहीच किलोमीटर रनिंग होत नसेल गाडी, तर इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर, कारण की एअर फिल्टर एसी फिल्टर तुमच्या गाडीचे खराब होत नसतात कारण की किलोमीटर झाले नाहीत. इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर चेंज करणं गरजेचं आहे कंपल्सरी. पुढे जाऊन तुमच्या गाडीला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे गाडी बसून जरी असेल तरी पण ते सगळं 100% तुम्हाला करावं लागतं, कारण की ऑइल चेक लाईफ दिलेलं आहे की 1 वर्ष किंवा 10,000 किलोमीटर, तेवढ्यापर्यंत तुमच्या गाडीचं ऑइल खराब होतं. कारण की मेटलला कॉन्टॅक्ट येतं. बऱ्याच जणांचा आता प्रश्न काय राहील माहिती आहे का, आता मी कॅन मध्ये भरून मी ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे, दुकानात वगैरे ठेवते, 1 वर्ष ठेवते, ती खराब का होत नाही. बरोबर. विषय कसा असतो माहिती आहे का, प्लॅस्टिकला कॉन्टॅक्ट येतं मध्ये, ऑइल मध्ये कॅन मध्ये ज्यावेळेस असतं ते प्लॅस्टिकला कॉन्टॅक्ट मध्ये येतं, त्यावेळेस त्याला रिॲक्ट होत नाही कुठलंच. ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये टाकता ते मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट असतं. बरोबर. पार्टच आहे ते मेटलला कॉन्टॅक्ट असतं आणि त्याचं फ्रिक्शन होत असतं, त्यावेळेस काहीतरी केमिकल रिॲक्शन होत असते, त्यामुळे तिथं म्हणजे ती लाईफ त्याची कमी होत असते, झिरो होत असते. बरोबर. असं इंजिन ऑइल का बदलावे आणि किती ड्युरेशनने बदलावे किंवा किती किलोमीटर नंतर बदलावे? इंजिन ऑइल का बदलायला पाहिजे? आता सर्व्हिसिंग म्हणजे 10,000 किलोमीटरलाच का बरं इंजिन ऑइल बदलायला पाहिजे? सगळ्यात मेन गोष्ट, एखादी गोष्ट करायची तर कशा पाय करायची ही पण टेक्निकली माहिती पाहिजे. इंजिन ऑइल बदलायचं मागचं रिझन काय असतं, इंजिन ऑइल ज्यावेळेस तुम्ही टाकत असता त्यावेळेस एखादी वस्तू तुम्ही गरम करताय, इंजिन ऑइल पण गरम होत असते. एखादी वस्तू गरम करतात ती पातळ होती, बरोबर, म्हणजे त्याची विस्कोसिटी कमी किंवा जास्त होत असते. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात घ्या, त्या ज्या ऑइल्स आहे ती विस्कोसिटी कमी होत असते किंवा त्याच्यामध्ये फिरणारे पार्ट असतात आतमध्ये, कनेक्टिंग बेरिंग म्हणा किंवा सगळे जे पार्ट असतात, मेटलचे पार्ट असतात, त्याच्यामध्ये बर तयार होते मित्रांनो. म्हणजे बर तयार होते आणि ती बर तयार झालेली आहे ना, त्या ऑइल मध्ये मिसळली जाते आणि तीच ऑइल जर कंटिन्यू गाडीमध्ये फिरत असेल तर फिरणाऱ्या पार्टला डॅमेज करतं. त्याचं पर्सेंटेज तुम्हाला काय वाटतं की मी ऑइल 15,000 किलोमीटर झालं बदललं नाही, 20,000 किलोमीटर झालं बदललं नाही, पण त्याचा इफेक्ट तुम्हाला आता जाणवत नाही. 5-6 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष झाल्यानंतर तुमची गाडी पिकअप सोडणं, गाडीचा आवाज जास्त वाढणं, ही प्रॉब्लेम पुढे जाते. त्यामुळे तुमच्या गाडीची इंजिनची जी लाईफ आहे ती कमी होती. त्यामुळे लक्षात घ्यायचंय, प्रत्येकी 10,000ला ऑइल बदली करणं गरजेचं आहे. ही जी टेक्निकली जी आहे ना प्रॉब्लेम ते आहे. तसंच ब्रेक पॅड किती किलोमीटरने बदलावे? आता आपण प्रत्येक गोष्ट बघत जाऊ की आता ऑइल सांगितलं तुम्हाला, त्याचबरोबर आता डिझेल फिल्टर किंवा पेट्रोल फिल्टर सांगतो. नाही, सगळ्यात पहिला असा प्रश्न घेऊयात, म्हणजे सर्व्हिसिंग मध्ये नेमकं काय काय गोष्टी केल्या जातात? सर्व्हिसिंग मध्ये काय काय गोष्टी करतात आणि त्यानुसार काय काय बदलल्या पाहिजेत आणि किती किती किलोमीटरला बदलल्या पाहिजेत ही तुम्हाला सांगतो एक फ्लो मध्ये 5 मिनिटात सगळ्या गोष्टी सांगून टाक. चालेल. ऑइल तर तुम्हाला सांगितलं प्रत्येकी 10,000ला बदलायला पाहिजे, कारण की आज फ्रिक्शन वगैरे होतं त्यामुळे त्याची विस्कोसिटी कमी होती आणि त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे प्रत्येकी तुम्हाला 10,000 किंवा 1 वर्ष जर तुमची गाडी रनिंग होत नसेल, 1 वर्ष असेल तर त्या ठिकाणी ती बदलायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एअर फिल्टर. बरेच जण काय करतात माहिती आहे, गाडीचे 10,000 किलोमीटरला एअर फिल्टर साफ करून बसवतात. तसं करू नका, एअर फिल्टर बदला कंपल्सरी. 300, 400, 500, 1000 रुपयाच्या आतमध्ये एअर फिल्टर असतो. एअर फिल्टर जर तुम्ही साफ करून बसवत असाल तर तुम्ही कुठेतरी गाडीला प्रॉब्लेम देताय. तुमच्या गाडीचा टर्बो खराब होतो. आता टर्बो कसा खराब होतो बघा, एअर फिल्टरला ज्यावेळेस जेवढं गाडीला एअर पाहिजे तेवढी एअर जर तिने सक करत नसेल त्यावेळेस पाठीमागचा टर्बोचा जी बेरिंग असते ती लिकेज होती. आता टेक्निकल ज्याला गोष्टी समजतात त्याला समजून जाईल की कसं होतं, पण मी एक नॉर्मल माणसाला सांगतो की फ्रंटला की तुमचा टर्बो पण खराब होतो. आणि गाडीमध्ये कसं असतं माहित आहे का, तुमच्या गाडी म्हणजे चुलीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाळ लावता त्या ठिकाणी लाकड टाकतो जाळायसाठी,
आणि हवा लागत असते. जर तुमच्या ह्याच्यामध्ये चुलीला जर फक्त तुम्ही लाकूड ढकलत असाल म्हणजे फ्युलच ढकलत असाल आणि त्या ठिकाणी हवा जात नसेल तर त्या ठिकाणी दूर होतो माहिती आहे का तुम्हाला. मग आपण त्या कंडिशन मध्ये काय करतो, असे एक नळे असते त्यांना आपण हवा देतो त्याला, म्हणजे थोडक्यात त्याला फुकणी म्हणतात किंवा फुकारी म्हणतात आपल्या इकडे. त्यांना आपण त्याला काय करतो, ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो. म्हणजे चुलीमध्ये पण तीच प्रिन्सिपल सेम इंजिन मध्ये असतं. बरोबर. ज्या प्रमाणात तुम्ही फ्युल देताय म्हणजे त्या ठिकाणी फ्युल म्हणजे लाकूड असतं आणि फुकणी म्हणजे आपण त्याला हवा देतो, त्या ठिकाणी ऑक्सिजन असतं. जर तुमचा एअर फिल्टर जर खराब असेल, आता गाडीकडे येऊ आपण, जर तुमच्या गाडीचा एअर फिल्टर खराब असेल तर त्या ठिकाणी जेवढे पाहिजे तेवढा कंबशन व्हायसाठी आतमध्ये जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला ऑक्सिजन भेटणारच नाही ना. बरोबर. त्यामुळे तुम्हाला काय होईल माहिती आहे, गाडी धूर मारणं किंवा गाडीचं ऍव्हरेज कमी होतं, पिकअप वगैरे भेटत नाही, अशा कंडिशन होते. त्यामुळे प्रत्येकी 10,000 तुम्हाला एअर फिल्टर ही बदलायचं कंपल्सरी. ठीक आहे. एसी फिल्टर तुमच्यावर डिपेंड आहे. एसी फिल्टर जर तुमचा यूज कमी असेल तर एसी फिल्टर साफ करून बसवला तर चालून जातो. पण बेस्ट वे राहतो. 200-300 रुपयाचा पार्ट आहे. तुम्ही वर्षाकाठी जर 5-6 हजार रुपये गाडीवर खर्च करू शकत नसाल सर्व्हिससाठी तर गाडी सांभाळण्याचा अर्थच राहत नाही ना. बरोबर आहे का. लॉंग लाईफ साठी असा विषय राहतो. त्यानंतर आपण काय राहतो, सर्व्हिसमध्ये इंजिन ऑइल फिल्टर, एअर फिल्टर आणि एसी फिल्टर ही नॉर्मल गोष्टी बदलते. तुमची पेट्रोल गाडी असेल तर पेट्रोल फिल्टर, डिझेल गाडी असेल तर डिझेल फिल्टर, पेट्रोल प्लस सीएनजी असेल तर सीएनजी फिल्टर ही प्रत्येकी 30,000 किलोमीटरला बदलायला पाहिजे तुम्हाला. 30,000 किलोमीटर. हा, प्रत्येकी 30,000 किलोमीटरला बदलायला पाहिजे. आता बऱ्याच गाड्या बघितल्यात मी. माझ्याकडे इनोवा येत होती, त्यांनी सर्व्हिस सेंटर मध्येच काम केलं. तर सर्व्हिस सेंटर वाल्यांनी काम केलं नाही किंवा खाल्या टेक्निशियननं डिझेल फिल्टर बदलणं ही माहित नाही. संपूर्ण गाडीमधनं आम्ही ज्यावेळेस डिझेल फिल्टर साईडला काढला होता ना, आतनं गाळ निघला होता. आता ते शोरूम, आता ते आपण तर नाही सांगू शकणार की कोणी त्याच्या पाठीमागं चुकीचं केलेलं आहे किंवा ती सिस्टीम फॉलो झाली नाही, ते आपल्याला माहित नाही ना. आम्ही फिल्टर बदलला तर गाडी लेट चालू व्हायची, ती पण कमी आली. गाडी पिकअप घेत नव्हती, ती पण पिकअप चांगलं व्हायला लागलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर प्रत्येकी 3,000 मग 30,000 किलोमीटरला काय होतं माहित आहे का, त्याची लाईफ एक असते की डिझेल फिल्टर किंवा पेट्रोल फिल्टर किंवा सीएनजी फिल्टर त्याची होल्डिंगची जी कॅपॅसिटी असते ना ती 31,000 पर्यंत असते. त्यानंतर काय करतं प्रॉब्लेम की जर तुम्ही तरी पण ते डिझेल फिल्टर जर हाय ॲज इट इज वापरला तर तुमचं पुढे जाऊन तुमचं जे इंजेक्टर म्हणा किंवा पुढची फ्युअल लाईन आहे ना त्याला डॅमेज करायचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे कंपनीने सांगितलेलं आहे की तुमचं पिकअप किंवा गाडी झटका मारणं ही जर प्रॉब्लेम येऊन वाटत असेल तर प्रत्येकी 30,000 तुमची डिझेल फिल्टर, पेट्रोल फिल्टर आणि सीएनजी फिल्टर बदलला पाहिजे. ही गोष्ट झाली. आता क्लच प्लेट किती दिवसाला बदलली पाहिजे किंवा किती किलोमीटरला बदलली पाहिजे. क्लच प्लेट अशी गोष्ट आहे की तुम्ही जर खराब चालवली तर 10,000 किलोमीटरला पण खराब होती. चांगली चालवली तर 1 लाखापर्यंत पण चालते. सरासरी कंपनीने काय सांगितलेलं आहे की 60-65 हजार ते 80-90 किलोमीटर पर्यंत तुमची क्लच प्लेट बदलून घ्यायची. कारण की जर तुम्ही क्लच प्लेट नाही बदलली तर त्याच्यामुळे जर स्लिपेज तयार होते क्लच प्लेटचे, त्या स्लिपेजमुळे तुमच्या गाडीचं ॲव्हरेज कमी होणं, पिकअप कमी होणं, त्याच्यामुळे तुमची एवढी पॉवर लॉस होती की तुम्ही येणाऱ्या प्रत्येकी तिथनं पुढे 10-15 हजार की 20,000 किलोमीटर जर तुम्ही स्लिप खराब क्लच प्लेटवर जर गाडी चालवत असाल तर तेवढं तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल ॲव्हरेज कमी देते की तेवढ्या किमतीमध्ये तुम्ही तुमच्या गाडीची क्लच प्लेट टाकू शकता. त्यामुळं प्रत्येकी 65 ते 90 70 80 हजार किलोमीटर पर्यंत तुमच्या गाडीची क्लच प्लेट तुम्ही बदलली पाहिजे. अच्छा. आता बरेच जण कमेंट करतील की माझी 2 लाख किलोमीटर चालली, 4 लाख किलोमीटर चालली, चालायला काय नाही विषय, पण त्या ठिकाणी जेवढे पाहिजे तेवढं तुम्हाला पॉवर भेटणार नाही. जर परफेक्ट ड्रायव्हर असेल तर त्या ठिकाणी चालू शकते गाडी तेवढ्या प्रमाणात. म्हणजे ते सगळं आपल्या चालवण्यावर डिपेंड आहे. क्लच प्लेटचं सगळं तुमच्या चालवण्यावर डिपेंड आहे. तर आता क्लच प्लेट म्हणजे चालवताना पण काय काय हाफ क्लच मारतात, त्यामुळे पण क्लच प्लेट खराब होण्याचे चान्सेस आहेत. आता बऱ्याच ठिकाणी कसं आहे माहिती आहे का, तुमची फुल क्लच मारत नाही गिअर चेंज करताना, त्या ठिकाणी पण तुमची क्लच प्लेट लवकर खराब होती. कारण की हाफ एंगेज करणं आणि फुल एंगेज करणं हे डिफरन्स आहे ना. फुल एंगेज केलं तर तुमच्या गाडीची क्लच प्लेट लवकर खराब होत नाही. ट्रॅफिक मध्ये वगैरे बरेच जण काय करतात, हाफ क्लच वरती दुसऱ्या गिअरवर ठेवतात. असं करायचं नाही, पहिल्या गिअरवर ठेवायची आणि त्यानंतर गाडी पिकअप घ्यायची. बरेच जण दुसऱ्या गिअरवरती ठेवतात आणि हाफ क्लच वरती सोडत गाडी चालवतात. त्या कंडिशन मध्ये तुमची क्लच लवकर खराब होती. कारण की क्लच वरच गाडी उचलतात काय काय. बरेच जण क्लच वरतीच गाडी उचलतात, असा प्रॉब्लेम येतो. ती करायचं नाही. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असा अनुभव आला असेल की मी अगोदर पण पॉईंट सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस घाटाच्या ठिकाणी जाताय किंवा ट्रॅफिक मध्ये असतात त्या ठिकाणी तुम्ही गाडी पेट्रोलवरती चालवायची, सीएनजीवर चालवू नका. सीएनजी प्लस पेट्रोल असेल तर ही मेन गोष्ट आहे घाटावरती. घाटाच्या ठिकाणी. कारण की काय विषय होतो माहिती आहे का, तुमचे इंजिन सीएनजी वरती सगळ्यांना माहिती आहे की सीएनजी वरती गाडी
पॉवर कमी तयार करते. बरोबर आहे का? त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की पेट्रोल आहे ती पॉवर जास्त तयार करतं. त्या ठिकाणी पेट्रोलवरती टाकायचे. जर सीएनजीवर टाकली तर तुम्हाला नाही इलाजाने काय करायला लागणार आहे, गाडी लोडमध्ये असेल, गर्दीमध्ये असेल, ट्रॅफिकमध्ये असेल किंवा घाटावरती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हाफ क्लचवर चालवणं गरजेचंच आहे. बरोबर. त्या ठिकाणी तुमच्या गाडीची क्लच प्लेट खराब होती. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे पेट्रोलवरती चालवलं तर चांगली होती गोष्ट. म्हणजे तुम्हाला मेंटेनन्स थोडासा कमी निघतो, क्लच प्लेटची लाईफ वाढते, असा विषय. तर अजून याच्या व्यतिरिक्त अजून काय सर्व्हिसिंग मध्ये कव्हर करतात? टायरच्या गोष्टी असतात. टायर जर बरेच जणाला काय वाटतं माहित आहे का, लक्षात घ्या मित्रांनो, ऍव्हरेज बऱ्याच जणाला काय वाटतं माहिती आहे का, माझ्या गाडीचं ऍव्हरेज कमी झालं आणि त्याला ऍव्हरेज वाढवून द्या. माझ्याकडे येतात किंवा सर्व्हिस सेंटरला जातात की माझा ऍव्हरेज वाढवून द्या गाडी. कारण की काय म्हणजे असतं का तसं काय मायलेज वाढवण्यासाठी काय काय गोष्टी करावं लागतात? काय काय अशा गोष्टी आहेत का जेणेकरून ऍव्हरेज म्हणजे अशी गोष्ट नाही की तुम्ही कुठलं तर बटन दाबले किंवा एखादा पार्ट बदललाय आणि ती बदलल्यानंतर तुमच्या गाडीचा ऍव्हरेज वाढलाय असं नाही. कारण की तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टी आहेत ना ती इफेक्ट करतात ऍव्हरेजला तुमच्या. तुम्ही तुमच्या गाडीला कशा पद्धतीने ठेवताय ह्याच्यावर डिपेंड करतं की तुमच्या गाडीचं ऍव्हरेज कसं पडणार आहे. ठीक आहे. तुमच्या गाडीमध्ये तुम्ही जी भरणारी हवा आहे ना ती जर कमी भरली तरी पण तुमच्या गाडीला ऍव्हरेज कमी पडतं. तुम्ही जास्त भरलं तर तुमच्या गाडीचं टायर आहे ना मधून आहे ती वेअर आउट होतं. म्हणजे लक्षात घ्या, एक एक गोष्ट तुमच्या गाडीची इफेक्ट करते तुमच्या ऍव्हरेजवर. तुम्ही जर ऍडिशनल तुमच्या गाडीमध्ये काय जर ऍक्सेसरीज एक्स्ट्रा बसवत असाल, बल्ब वगैरे, तर त्याला ऍडिशनल रन व्हायसाठी तुम्हाला ऍडिशनल अल्टरनेटरला जास्त पॉवर जनरेट तयार करावं लागते. जास्त पॉवर जनरेट झाली का त्याचा इफेक्ट डायरेक्ट तुमच्या इंजिनवर पडतो. बरोबर. असं पण आहे, त्याच्यामुळे पण ऍव्हरेज कमी पडतो. असं काय तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे काय पहिलं 20 पडत होता आणि एक ऍक्सेसरीज बसवल्यामुळे डायरेक्ट 15 आला असं नाही. 0.1% मध्ये तर इफेक्ट पडत असतो. आणि प्रत्येक गोष्टीचा तुमच्या टायरचा, ऍक्सेसरीजचा, प्रत्येक गोष्टीचा 0.1% जरी तुम्ही इफेक्ट पकडला तर ती त्या ठिकाणी ऍव्हरेज कमी होतं. म्हणजे अगोदर ज्या गोष्टी सांगितल्या तीच मी रिपीट करतो. तुमच्या ऍव्हरेज साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तुमच्या गाडीचं सर्व्हिसिंग वेळ होणं. त्यात पेट्रोल फिल्टर, पिरियडिक मेंटेनन्स म्हणजे 10,000ला प्रत्येकी सर्व्हिस चेंज होणं ती गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या गाडीचं हवा चेक होणं किंवा जनरल ज्या गोष्टी आहेत ना त्याच गोष्टी तुमच्या गाडीला, म्हणजे तुमची जर डिझेल गाडी असेल तर इजर, इंटरकूलर, इंजिन ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, एसी फिल्टर, कॅलिपर पिन ग्रीसिंग, जनरल चेकअप, इंजिन फ्लश, रॅडिएटर फ्लश हे शेड्यूल तसं करणं ही गरजेचं आहे. त्यानंतर तुमची जर पेट्रोल गाडी असेल तर त्याच्यामध्ये पेट्रोल फिल्टर, इंजिन थ्रोटल बॉडी वगैरे क्लिनिंग करणं, स्पार्क प्लग चेंज करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्या तुम्ही बदलल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पकडूनच तुमच्या गाडीला ऍव्हरेज पडणार आहे. तुम्हाला एक गोष्ट बदलली आणि त्या गोष्टीनुसार तुम्हाला ऍव्हरेज पडेल असं कधीच होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, असं पण असतं तुमचे सेम मित्र असतात आणि सेम मित्रांना सेमच गाडी घेतलेली असते. फॉर एक्झाम्पल वॅगनर पकडा. मग एक मित्र मला काय म्हणतो माहित आहे का, म्हणजे माझ्याकडे सर्व्हिसला आल्यानंतर मला म्हणतो, माझा मित्र आहे त्यानं गाडी घेतल्या आणि त्याच्याबरोबरच मी गाडी घेतली होती. त्याच्या पण गाडीला 3 वर्ष झाली, माझ्या पण गाडीला 3 वर्ष झाली. त्याला कमीत कमी आम्ही आता ट्रिपला गेलतो त्यावेळेस त्याला 300चं मायलेज एका सीएनजीच्या टॅकमध्ये 300 किलोमीटर गेली, माझी आहे ती फक्त 200 किलोमीटर गेली. असं का झालं? ह्याच्या पाठीमागे ही बघत नाहीत की त्या मित्रांना गाडीला मेंटेनन्स किती व्यवस्थित केला, सर्व्हिसिंग किती व्यवस्थित केली, इंजिन ऑइल फिल्टर, एअर फिल्टर कुठल्या क्वालिटीचं आणि किती वेळेसाठी बदललंय हे कोणच बघत नाही. बरोबर. मी घेतली सेमच मॉडेलची, त्याने घेतली सेमच मॉडेलची. ह्या सगळ्या गोष्टी करणं तुम्हाला गरजेचं आहे किंवा बघणं गरजेचं आहे. सर्व्हिसिंग करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी सर्व्हिसिंगच्या म्हणा किंवा नॉर्मल जसं टायर चेक, हवा चेक करणं वगैरे. आणि ज्या कस्टमरचं किंवा ज्या माणसाची गाडीचं ऍव्हरेज चांगलं देतोय त्या ठिकाणी त्याचं बघा तुम्ही. कुठली पण गाडी असू दे, ज्यानं सर्व्हिसिंग वेळेवर केलं त्यालाच ऍव्हरेज चांगलं पडतंय किंवा मेंटेनन्स वेळेवर केलं त्यालाच ऍव्हरेज चांगलं पडतंय. अशी कुठली पण गाडी मला दाखवून द्या तुम्ही की ज्यानं मेंटेनन्स वेळेवर केला नाही त्याला ऍव्हरेज लय चांगलं पडतंय. पडत असेल किती वेळासाठी माहित आहे का? 5-6 महिने, 1 वर्षासाठी. ज्यावेळेस ती पार्ट चांगला आहे ती खराब होईपर्यंत. एकदा पार्ट खराब झालं का नाही एवढं दमवतात की त्याला पण समजत नाही की गाडीत काय प्रॉब्लेम झालाय किंवा मेकॅनिकला पण समजत नाही की ह्याला काय करावं की त्याच्यामुळे ती गाडीचं ऍव्हरेज चांगलं होईल किंवा गाडी चांगली होईल. अशी पण कंडिशन असते. तसंच पिकअप वाढवण्यासाठी काय आहे का, म्हणजे गोष्टी करू शकतो पिकअप वाढवण्यासाठी काय करतात माहित आहे का? आता नवीन जे गाड्या आल्या ते सेन्सरवाले आले. प्रत्येक गोष्टी आहे ती सेन्सरवर चालते. ठीक आहे का?
म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेन्सर वापरलेत. बरोबर. सेन्सरचा एक इफेक्ट असतो की सेन्सर प्रत्येक ठिकाणी जे प्रत्येक सेन्सर बसवले असतो ना त्याचा एक उपयोग असतो की ही सेन्सर ह्यासाठी उपयोग होतो, ही सेन्सर ह्याच्यासाठी उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल एअर मास सेन्सर कशासाठी होतो की आत ह्याच्यामध्ये इंजिनमध्ये फ्युल म्हणजे हवा किती प्रमाणात जाते ना ही कॅल्क्युलेट करत असतो आणि ती ईसीएम ला सांगत असतो. ईसीएम त्यानुसार प्रोसेस करतो आणि गाडीमध्ये डिझेल किंवा पेट्रोल किती प्रमाणात सोडायचा ही सांगत असतो. ही एकदम टेक्निकल आहे कारण की ह्या सगळ्या गोष्टी मला आता नॉर्मल मेकॅनिकला ह्या गोष्टी माहित नाही. म्हणजे ज्याला स्टडी नाही या गोष्टीचं त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहित नाहीत. आता आपण कसं आहे माझ्या बॅकग्राऊंड बघायला गेलं तर माझी डिग्री झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला अगोदर थेरॉटिकली सगळं कम्प्लीट झालंय आणि मी प्रॅक्टिकली त्या गोष्टी कंडक्ट केल्यात. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहेत की म्हणजे मी सांगायला लागलो ह्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की एक एक गोष्ट जर तुम्ही सर्व्हिस करत असताना तुम्हाला जर गाडीचं तुम्हाला पिकअप वगैरे पाहिजे असेल, परफॉर्मन्स पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्येक सेन्सर वगैरे सेन्सरचं एक क्लिनिंग असते ती केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सर्व्हिस केली पाहिजे तरच तुम्हाला त्या गाडीचा आउटपुट भेटेल. टॉपिक अगोदर काय विचारलं तुम्ही मी जर पिकअप वाढवण्यासाठी काय काय करावे. हा तर तुम्ही पिकअप वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक सेन्सर जर तुम्ही फंक्शन बघितलं पाहिजे. आता कसा विषय माहित आहे का तुम्ही जर जर्मन गाडी बघितली, जर्मन गाड्या प्रत्येक VWच्या गाड्या आहेत ना जर्मन गाड्या एकदम सेन्सर त्याचा आहे ना एकदम करेक्ट काम करते. तुमचा जर इयरमा सेन्सर खराब झाला ना लगेच सांगते. फॉर एक्झाम्पल VW फोक्सवॅगनचे वेंटो, पोलो बरोबर किंवा स्कोडाच्या रॅपिड वगैरे गाड्या पकडा किंवा मर्सडीज, ऑडी, BMW ह्या गाड्याचं सेन्सर खराब झालं ना लगेच गाड्या ते पिकअप सोडतात. हा कारण की त्या गाड्यामध्ये मेंटेनन्स जास्त निघून त्या कंपनीनं का बरं ही केलेलं आहे माहिती आहे का. जर्मन टेक्नॉलॉजी कशासाठी चांगलं आहे माहिती आहे का. तुम्हाला जर म्हणजे गाडीनं जर सेन्सर खराब झाला ना म्हणजे गाडीमध्ये कुठल्या तर पार्ट मध्ये पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे त्या गाड्या जास्त मेंटेनन्स निघते असं वाटतं त्यांना. बऱ्याच जणांना वाटतं की त्या गाड्या मेंटेनन्स जास्त निघले बरोबर पण त्या ठिकाणी त्या गाड्या प्रॉब्लेम आला की सोडून देतात. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे जे मारुती सुझुकी वगैरे आहेत ना हिंदाई गाडी ह्यांचं सेन्सर जरी खराब झालं ना ते लवकर सांगत नाहीत, डिस्प्ले होत नाही किंवा चेक लाईट वगैरे लागत नाही. त्या कंडिशन मध्ये गाडी पिकअप सोडणं असं होतं. पण त्या प्रॉब्लेम पण सापडत नाहीत असं पण होतं बऱ्याच वेळा. हा त्यामुळे तुमच्या गाडीला पिकअप वगैरे जर वाढवायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट काय राहते माहिती आहे का आपण गावाकडे किंवा कोण पण असू द्या गाडी जर पिकअप घेणं म्हणलं का डायरेक्ट काय करते क्लच प्लेट बदलून टाकतात की डायरेक्टला काय वाटतं ना क्लच प्लेट बदलली ना झाला प्रॉब्लेम. तसं नाही. तुमच्या गाडीमध्ये सेन्सर आहेत, बाकीच्या पण गोष्टी आहेत. ज्यावेळेस तुम्ही पिकअप डाऊन होतो त्यावेळेस तुम्ही कुठल्या पेट्रोल पंपावरती कुठल्या डिझेल पंपावरती डिझेल टाकता ह्याच्यावर पण डिपेंड असतं. तुमच्या गाडीत जर पेट्रोल जर प्युअर जात नसेल, डिझेल प्युअर जात नसेल तर तुम्हाला पिकअप भेटणारच नाही ना. बरोबर. अशा पण गोष्टी असतात. त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या गाडीत जर डिझेल ऍव्हरेज पिकअप वगैरे सोडत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या गाडी कुठं डिझेल टाकलंय कुठं पेट्रोल टाकलंय ही पण तुम्ही एकदा बघणं गरजेचं आहे. तर तसंच आता तुम्ही जसं म्हणले वॉक्सवॅगन आणि मारुती सुझुकी तर मारुती सुझुकीच्या गाड्यांना मेंटेनन्स कमी आणि वॉक्सवॅगन सारख्या गाड्यांना मेंटेनन्स जास्त आहे असं का किंवा असं आहे का खरंच. तसं बघायला गेलं तर प्रत्येक गोष्ट असते. आता तुम्ही आयफोन कशासाठी घेता तुमच्या व्हिडिओची क्वालिटी चांगली निघायला पाहिजे किंवा तुम्हाला वापरताना मोबाईल हँग व्हायला नाही पाहिजे यासाठी घेत असता. प्रत्येक गोष्ट मागे एक असतं. तुम्ही बाकीचा जे मोबाईल घेता म्हणजे आयफोनची पण किंमत जास्त आहे तसंच VWचं कसं आहे तुम्हाला परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल तुम्हाला जर म्हणजे अशी फील पाहिजे की ऍक्सिलेरेट केल्या टर्बो ओपन झाला ना गाडीनं अशी जंप घेतली पाहिजे किंवा असं फील आली पाहिजे की गाडी चालवण्याचं तर तुम्ही VW ला जाऊ शकता. हा बरोबर आहे. तुम्हाला विषय कसा आहे माहित आहे का तुम्हाला जर परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल तर त्यासाठी सेन्सर युज करणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी जर्मनने सेन्सर युज केलेले आहेत एअरसाठी म्हणा किंवा कोलंट टेम्परेचरसाठी. आणि ती एक जर सेन्सर खराब झाला तर तुम्हाला ती गाडी लगेच पिकअप सोडून देते. मग त्या ठिकाणी तुम्हाला जर परफॉर्मन्स पाहिजे असेल आणि मेंटेनन्स पण नको ही गोष्ट ऍक्सेप्ट होत नाही ना कुठं तर कोलॅब होती. बरोबर. तुम्हाला जर तुमच्या गाडीमध्ये हा ठीक आहे ना तुम्हाला परफॉर्मन्स नको आहे नॉर्मल गाडी चालायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकी वगैरे किंवा हिंदाई ह्याच्या नॉर्मल गाड्या घेऊ शकता. त्याच्यामध्ये मेंटेनन्स पण निघणार नाही कारण की त्यांनी तसं इन्हान्सच केलं नाही ना सिस्टीमला त्यांच्या नॉर्मल चालायसाठी जसं की जुनी इंजिन चालत होती ना तशी चालायसाठी त्या गाड्या ओके आहेत. त्या गाड्या खराब नाहीत असं म्हणत नाही मी की प्रत्येकाची. फॉर एक्झाम्पल कसं आहे माहित आहे का
जॅपनीज कंपनीने ना कंपन्यांनी गाड्या कशासाठी बनवल्यात की तुम्ही कुठल्या पण एरियात वापरा, कशा पण वापरा, त्याला मेंटेनन्स करा न करा, मारुती सुझुकी पकडा, टोयोटा पकडा, शेना करा न करा, थोडंफार पाठीमागं पुढे केलं तरी त्या गाड्यांना काय प्रॉब्लेम येणार नाही ह्यासाठी बनवले. मग त्या ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्स थोडासा कमी ठेवलेला आहे. ठीक आहे, मारुती. आणि तुमचे जॅपनीज टेक्नॉलॉजी किंवा जर्मन टेक्नॉलॉजी जर बघितली, जर्मन टेक्नॉलॉजी जर बघितली तर त्यांचं म्हणणं काय येतं माहिती आहे का, तुम्ही टाइम टू टाइम करत असाल तरच आमच्या गाड्या वापरा. क्लिअर सांगतो, जर्मनच्या जर गाड्या तुम्हाला वापरायच्या असतील, टाइम टू टाइम गोष्ट होत असेल म्हणजे ती गोष्ट त्याच वेळेवर झाली पाहिजे. बरोबर. तर तुम्हाला असा परफॉर्मन्स देणार की तुमची BMW, ऑडी किंवा VWच्या जर गाड्या पकडल्या ना, तुमची प्रीमियम गाडी म्हणजे जेवढा परफॉर्मन्स देणार नाही ना तेवढी ती गाड्या सुद्धा परफॉर्मन्स देतील जर तुम्ही वेळच्या वेळेवर त्याला मेंटेनन्स केला किंवा एकदम स्ट्रॉंगली वापरले तर. असा विषय तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला जर मेंटेनन्स वेळच्या वेळेवर करणे होत नसेल तर तुम्ही मारुती सुझुकी किंवा जर्मन किंवा इंडियन ब्रँडला जाऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला वेळच्या वेळेवर मेंटेनन्स करायचं असेल, वेळच्या वेळेवर पैसे घालवायचे असतील तर मग तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरणं म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिअर होतं की कुठल्या कंपनीची गाडी तुम्ही घेतली पाहिजे. आता जास्त करून म्हणतात की सेफ्टीसाठी मारुती सुझुकी सगळ्यात वर्स्ट गाडी आहे, असं खरंच आहे का? आता विषय काय माहित आहे का, भारतामध्ये आपल्याला जर सांगितलं ना इथं विहीर आहे त्या विहिरीत जाऊन वाकून बघू नका, तर सगळ्यात अगोदर जाऊन वाकून बघणार. तिथं जर बोर्ड लावलेलं नसेल ना की वाकून बघू नका तर जाणार नाही. हीच कंडिशन इथं बघा. तुमची गाडी आता तुम्हाला माहिती आहे की सेफ्टी नाही, 0 आहे. आता तुम्ही ऑनलाईन सर्च करून बघा, सगळ्यात जास्त भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीच्या गाड्या त्या. त्याच्या पाठीमागं काय आहे, मारुती सुझुकीची काय गोष्ट आहे, 2-3 गोष्टी आहेत मारुती सुझुकी सगळ्यात जास्त का बरं विकली जाते. एक तर सेफ्टी गोष्ट आहे, ती एक निगेटिव्ह आहे, ती सोडा. दुसऱ्या गोष्टी सगळ्यात पॉझिटिव्ह बघा, मारुती सुझुकीची गाडीत मेंटेनन्स निघत नाही, जास्त मेंटेनन्स निघत नाही. म्हणजे नाच 4-5 वर्षानंतर सस्पेन्शनचं काम निघणं किंवा 4-5 वर्षानंतर इंजिन काम निघणं ते एक नॉर्मल गोष्ट आहे, कुठल्या पण गाडीला निघतं. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्याच्या सस्पेन्शनचा आवाज, म्हणजे हे एक झालं त्याच्या गाडीचे इंजिन फेल्युअर होत नाहीत लवकर. म्हणजे नॉर्मली त्या सेगमेंट म्हणजे 10-15 लाखाच्या किमतीनुसार बघितलं गेलं, कम्पेअर करायला गेलं त्याची इंजिन खराब होत नाही, ती मेंटेनन्स येत नाही सगळ्यात जास्त. आणि मारुती सुझुकीने अशी इकोसिस्टीम बनवली, त्याचं जर तुम्ही बघितलं ना, तुम्ही फोर्ड गाडीचं, आपल्यात फोर्ड गाडी बंद का बरं झाली लक्षात घ्या. फोर्ड गाडीचं जर बोनेट ओपन करून बघितलं, एक मेकॅनिक किंवा एक नॉर्मल जर माणूस असला की त्याला नॉर्मल गोष्टी ऑइल वगैरे चेक करायचं, त्याला कमीत कमी मेकॅनिकला पण जे नॉर्मल शिकलेले आहेत ना त्यांना सुद्धा फोर्ड गाडीमध्ये कुठं ऑइल टाकायचं आणि कुठं कुलन टाकायचं ही हुडकाय लागते. प्रत्येक मेकॅनिकला माहिती आहे हुडकाय लागते. त्यांनी एवढी कॉम्प्लिकेटेड इंजिनिअरिंग करून ठेवली आहे की समजत नाही की कुठल्या गोष्टी कुठं करायच्या. तसं मारुती सुझुकीत मध्ये तुम्ही जर असं बघितलं ना, असं सेपरेट दिसतं की तुमचं इंजिन एका ठिकाणी, तुम्हाला इंजिन मध्ये काम करायसाठी जागा दिलेला आहे. ह्युंदाई मध्ये पण सेमच आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कसं असतं मला सेल्स, म्हणजे तुमची गाडी सेल आउट झाल्यानंतर म्हणजे कंपनीकडून तुम्ही घेतल्यानंतर त्या गाडीची प्राइस डिपेंड राहते कशावर माहिती आहे का, तुमच्या गाडीमध्ये मेंटेनन्स कसा निघतो. बरोबर. आता टाटांच्या गाड्या आहेत ना, ह्या गाड्या तुम्ही विकत घेतल्या ना, जर समजा विकत घेतल्या ना 2-3 वर्षामध्ये त्या गाडीची किंमत 100%, 50% डायरेक्ट कमी येते. असं पण तुम्ही बघितलं असेल. जर तुम्ही नेक्सॉन वगैरे घेतली असेल तर 9 लाखाला जर गाडी घेतली असेल तर डायरेक्ट 5 ते 6 लाखावर किंमत येते. त्याच ठिकाणी जर तुम्ही मारुती सुझुकी इर्टिगा जर घेतली ना, तुम्ही 10 वर्ष पण वापरा, तेवढा रिसेल व्हॅल्यू जास्त आहे. त्याच्या मागे काय कारण आहे, ती त्या मारुती सुझुकीची गाडी आहे ना, तुम्ही कुठं पण गावात खेड्यात कुठं पण घेऊन जावा, तुमच्या गाडीचं काय जर पार्ट तुटलाय ना, ज्याला काय कच येत नाही ती मेकॅनिक पण त्या गाडीला रिपेअर करू शकतो. असं म्हणजे तीच गोष्ट इफेक्ट करते आणि तिचं पार्ट अवेलेबल कुठे पण होते मारुती सुझुकीचं, आणि कमी कॉस्टिंग आहे प्रत्येक पार्टची आहे ना, पार्टची पण कॉस्टिंग कमी आहे ऍज कम्पेअर टू बाकीच्या गाड्यांचं. त्यामुळे रिसेल व्हॅल्यू भेटणं ना ही पण इफेक्ट करणारी गोष्ट आहे की नॉर्मल कस्टमर काय विचार करतो, हा मी मारुती सुझुकीची गाडी घेतोय, मला कुठं पण नीट होती, कुठं पण पार्ट भेटतात, कोण पण नीट करताय, काय पण प्रॉब्लेम येत नाही. ह्या गोष्टीमुळे मारुती सुझुकी रिसेल व्हॅल्यू जास्त आहे आणि इंडियामध्ये चालायचं कारण हीच आहे, ऍव्हरेज चांगला आहे, मेंटेनन्स वगैरे निघत नाही. बरोबर. ह्या विरुद्ध बाकीच्या जे गाड्या आहेत ना त्याच्या संपूर्ण विरोधातच होते असा विषय. तर तसंच आता मारुती सुझुकीचं वॅगनर ही एक गाडीला फेमस झाली. म्हणजे वॅगनर आधी एका काळी
हायेस्ट सेलिंग गाडी होती ती. आता पण काय काय लोक वॅगनर घेतात. तर काय असं वॅगनर मध्ये? वॅगनर मध्ये एक तर मेंटेनन्स नाही तुम्हाला, ऍव्हरेज चांगलं देते, 28-30 पर्यंत ऍव्हरेज देते, ह्या सगळ्या गोष्टी होतात ना. 28-30 पर्यंत? हा, सीएनजी बघितलं तर 28-30 पर्यंत ऍव्हरेज देते गाडी वॅगनर, आणि कमी प्राइस मध्ये मिळते ना. नॉर्मल माणसासाठी एक 2 व्हीलर घेण्यापेक्षा, बुलेट घेण्यापेक्षा थोडेफार पैसे टाकून वॅगनर घेतलेली कधी पण चांगले ना. आता भारतामध्ये सगळ्यात जास्त विकली जाणार वॅगनरच आहे चालू गाडीला. दिसायला सोडा थोडीफार कमी जास्त वाटतंय, पण त्याचा परफॉर्मन्स आणि फ्रेंडली जर बघायला गेलं तर ती चांगली आहे गाडी. आणि सेफ्टी मध्ये तर सगळ्यालाच माहिती आहे, एकदा ठोकलं का संपला विषय कसा आहे, एकदा ठोकलं का मग जाणार गाडी पण जाणार आणि गाडीतला माणूस पण जाणार, हे सगळ्याला माहिती आहे. तुम्हाला जर सेफ्टी पाहिजे असेल तर मग तुम्ही प्रीमियम मध्ये जाऊ शकता. VW वगैरे म्हणा, किंवा स्कोडाच्या गाड्या म्हणा, किंवा टाटाची पण गाडी सेफ्टीसाठी चांगली आहे, मेंटेनन्स साठी चांगली नाही, सेफ्टीसाठी चांगली आहे. सेफ्टीसाठी कोणती गाडी आहे किंवा कोणता ब्रँड चांगला आहे? सेफ्टीसाठी म्हणलं तर VWच्या गाडी चांगल्या आहे, त्यानंतर महिंद्राचे पण चांगल्या आहेत गाड्या, त्याच्या सेफ्टी रेटिंग नुसार बघा तुम्ही, किंवा टाटाच्या गाड्या सुद्धा सेफ्टी रेटिंग नुसार चांगल्या आहेत. अच्छा. आता जनरल बघायला गेलं तर टोयोटा आहे, त्यानंतर फोर्ड आहे, ह्या सेफ्टी रेटिंग साठी चांगल्या आहेत गाड्या, त्याला तुम्ही जाऊ शकता. अशा कोणत्या गाड्या जे सेफ्टीसाठी आणि ऍव्हरेज साठी आणि मेंटेनन्स साठी तिन्हीला कॉम्बिनेशन न्यूट्रल आहे किंवा तिन्हीसाठी चांगले आहे, अशी कोणती गाडी आहे? टोयोटाला ऍव्हरेज पण कमी आहे, पण त्या गोष्टी कुठं तर कव्हर होतात बऱ्यापैकी. तुम्ही बघितलं असाल की ज्याचं शेड्यूल बिझी आहे ना, तो माणूस टोयोटाच घेतो. का असं? कारण की त्या गाडीला मेंटेनन्स नाही. म्हणजे ती गाडी असं नाही की टोयोटा ब्रँड एक अशी गोष्ट आहे की तुम्ही ते रस्त्यावर कधीच बंद पडलेलं तुम्हाला दिसणार नाही. ती गाडी ही विश्वास आहे, टोयोटा विषयीचा कंपनीमध्ये विश्वास टोयोटाचा. ती गाडी काय जरी झालं, तुमच्या गाडीचं इंजिन जर त्या टोयोटाच्या गाडीचं तुटून पडलं तरी ती कमीत कमी तुम्हाला शोरूम पर्यंत गाडी घेऊन जाणार. हा, आणि तुम्ही बघितलं असं बरेच जण मेकॅनिक आहेत, त्यांनी असे लय कमी आहेत की त्यांनी टोयोटाच्या गाडीचे इंजिन मानले, इंजिन काम केले, असे लय कमी आहेत, कारण की त्या गाडीचे मेंटेनन्स निघत नाही. अशी गोष्ट आहे. म्हणजे टोयोटावर जे असा विश्वास आहे, आता म्हणून आताच नाही, पहिल्यापासून टोयोटा एकच गोष्ट आहे की टोयोटा रिलायबिलिटी. 9-10 लाख जर झाली तर त्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. 3-4 लाख रुपये तर 3-4 लाख किलोमीटर तर अशीच चालते गाडी, ती त्याचा ओव्हरमॅप पण होत नाही, अशी चालते गाडी. इनोवा फॉर्च्युनर लो सेगमेंट मध्ये गेलं तर तुम्हाला बघा, मारुती सुझुकी ठीक आहे, तुम्हाला सेफ्टीसाठीच फक्त. आता मारुती सुझुकी विक्टेरियस वगैरे ते नवीन मॉडेल आले, 5 स्टार सेफ्टी रेटिंग वगैरे आहे, किंवा सेफ्टी रेटिंग वरती आता मारुती सुझुकी पण चांगलं ध्यान द्यायला लागले. महिंद्रा मध्ये पण जाऊ शकता. VW बरेच जण म्हणतात मेंटेनन्स जास्त आहे, पण बाकीच्या गोष्टी पण त्यांना कन्सिडर करू शकता तुम्ही. तुम्हाला ती बसायची म्हणजे फील पण देते गाडी, तसं कम्फर्ट पण देते, टॉर्क पण देते गाडी, मायलेज पण चांगला. बऱ्याच जणांच्या डोक्यात असा विषय आहे की VWच्या गाड्या ॲव्हरेज कमी देतात. लक्षात घ्या, तुमची जर पेट्रोल गाडी असेल ना, पेट्रोल गाडी कुठल्या पण कंपनीची घ्या, ॲव्हरेज कमी देते. 10, 12, 15, जास्तीत जास्त लॉंग रोडला गेलं तर 20 पर्यंत जाईल, त्याच्यावर जात नाही. तुमची नॉर्मली जर VW असेल ना, बरेच जण कमेंट मध्ये सांगतील की त्यांची पोलो वगैरे किती ॲव्हरेज देते. पोलो, वेंटो जर ह्या गाड्या आहेत ना, डिझेल गाड्या नॉर्मली सिटीमध्ये 15च्या खाली येत नाहीत, 15, 16, 18च्या खाली येत नाहीत. काय काय जण चांगलं चालवलं असेल, चांगलं मेंटेन केलं असं 18-20 पण ॲव्हरेज पडते. आणि हायवे टू हायवे काय काय जण 25-28 पण ॲव्हरेज काढलेले आहेत एवढं VWच्या गाड्यांना. निघतंय, फॉक्सवॅगनच्या गाड्या निघलेल्या आहेत. बऱ्याच जण, आता बरेच जणांना माहिती असेल, काढतात. मेंटेनन्स जर तुम्हाला व्यवस्थित करायला जमत असेल तर त्याचा ॲव्हरेज पण चांगला भेटतो. आता पुढच्या पॉइंटवर येऊयात. AC चालू ठेवून गाडी चालवल्याने ॲव्हरेज किंवा मायलेज कमी होतो, असं खरंच आहे का? आता विषय कसा किती फरक पडतो? हा, प्रत्येकी जर तुम्ही ॲव्हरेजचा इफेक्ट पडतो, कारण की जर तुम्हाला AC चालू करताना त्यावेळेस तुम्हाला एक ऍडिशनल पार्ट कॉम्प्रेसर असतो, त्याला रन करायला लागतो. त्या कॉम्प्रेसरमुळे तुमच्या गाडीच्या इंजिन वरती प्रेशर पडतो, त्यावेळेस तुमच्या गाडीला ॲव्हरेजला फरक पडतो 100%. एक प्रत्येक लिटर माग 1 किलोमीटरचा ते 2 किलोमीटरचा इफेक्ट पडेल तुमची. जर तुम्ही AC वरती गाडी चालवली आणि AC वर नाही चालवली तर जास्त तुम्हाला 2 किलोमीटरचा ॲव्हरेज आहे तुम्हाला जास्त पडेल. बॅटरी किती वर्षांनी बदलावी गाडीची? आता कसं आहे माहिती आहे, कंपनी बॅटरीचा आम्ही ज्यावेळेस गाडी कंपनीतून तयार होऊन येते ना, त्यावेळेस काय काय बॅटरी आहेत ना 5-6 महिन्यात पण खराब झालेले बघितले, किंवा 1 वर्षात पण खराब होते. बॅटरीची अशी काही डिफाईन लाईफ नाही, पण 3 ते 4 वर्ष मॅक्झिमम चालते गाडी बॅटरी.
जसं तुम्ही म्हणे लोकल गॅरेज आणि नॉर्मल सर्व्हिस सेंटर याच्यात काय फरक आहे? हा, तुम्हाला आता सांगतो नॉर्मली, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की नॉर्मल गॅरेज ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काम केलं हे दिसून येतं. तुम्हाला लेबर कॉस्ट वगैरे कमी लागते, जीएसटी वगैरे एक्स्ट्रा ऍडिशनल लागत नाही. ऍडिशनल गोष्ट तुम्ही सर्व्हिस सेंटरला गेला तर, आणि दुसरी गोष्ट लोकल गॅरेजमध्ये तुम्हाला पार्ट जेन्युन भेटणार नाहीत. म्हणजे प्रत्येक जण जेन्युन पार्ट टाकलंच असं काय नाही, असा विषय. टाकणारे करते चांगलं काम. तसं शोरूम मध्ये तुम्ही काय काम करताय किंवा काम केलंय की नाही हे तुम्हाला माहिती होत नाही, आणि पार्ट तेवढं जेन्युन भेटतात. ही शोरूम मधला प्लस पॉईंट आहे. आणि कारचे टायर्स किती वर्षांनी बदलले पाहिजे? आता तुमची गाडी बसून असेल तर ती प्रत्येकी 3 ते 4 वर्षाला तुम्हाला गाडीचे टायर बदलायचे. 3 वर्षाला 3 ते 4 वर्ष. 3 वर्ष. आणि किलोमीटर वाईज का? किलोमीटर वाईज 30-40 हजार किलोमीटर, 40-50 हजार किलोमीटर चालवण्यावर पण डिपेंड राहतं सर, की कुठल्या एरियात चालवताय तुम्ही. बरोबर. सिटी हायवेवर चालत असाल तर जास्त पण गाडी चालते. काय काय जण 50-60 हजार किलोमीटर पण चाललेत आहेत टायर. काय काय जण 10-20-30 हजारात पण खराब झालेले आहेत टायर. त्यामुळे डिपेंड करतो तुम्ही कुठल्या एरियात चालवताय. सिटीमध्ये चालवत असाल किंवा हायवे टू हायवे चालत असाल तर तुमची टायरची लाईफ जास्त जाते. जर रुरल एरिया ज्या ठिकाणी मड वगैरे किंवा खराब रोडने चालत असेल तर ते टायर वगैरे फाटलं जाते, त्यामुळे पंक्चर वगैरे होणं, जास्त पंक्चर झालं तर टायर पण लवकर खराब होतं ना. त्यामुळे डिपेंड करतं. 30 हजारापर्यंत, 30-40 हजारापर्यंत चालते टायर. आणि नॉर्मल कार सर्व्हिसिंग किती दिवसांनी करावी? नॉर्मल तुम्हाला तेच सांगितलं, 10,000 किलोमीटर नसेल तर एक तुमच्या गाडीची सर्व्हिस आहे की नाही, 10,000 किलोमीटर तर तुमच्या गाडीचा ऍव्हरेज म्हणजे रन होत नसेल जास्त, 10,000 किलोमीटर चालत नसेल तर एका वर्षामध्ये बदललं पाहिजे. इंजिन ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, एसी फिल्टर या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे, सर्व्हिसिंग केली पाहिजे. आणि ओरिजिनल आणि डुप्लिकेट पार्ट्स कसे ओळखावे? म्हणजे आता मी सर्व्हिस सेंटर किंवा गॅरेज मध्ये गेलो की एखादा पार्ट टाकला तर मग ते पार्ट ओरिजिनल आहे का नाही कसं ओळखावं? तुम्ही बघायचं ना, तुमच्या गाडीमधून जे काढलेलं ओरिजिनल पार्ट आहे त्याची फिनिशिंग बघा, आणि नवीन टाकणारा पार्ट आहे ना कंपनीचा त्याच्यामध्ये बघा तुम्ही समोर पकडून. फिट अँड फिनिशिंग त्याची ओळख होते लगेच. बॉक्सवर पण असतं QR कोड वगैरे स्कॅन करायचा, पार्ट नंबर चेक करायचा, त्याच्यावरून पण समजून येतं की ती डुप्लिकेट आहे का ओरिजिनल पार्ट आहे. तर आता आपण गाडी नवीन घेतली तर अनेक कार ऍक्सेसरीज टाकतो, तर त्या कार ऍक्सेसरीज टाकल्याने काय असं गाडीवर खराब इफेक्ट पडून जातो? मग तुम्ही गाडीमध्ये ऍक्सेसरीज टाकताय ना, लक्षात घ्या तुमच्या गाडीची जी सिस्टीम आहे, मेन सिस्टीम कंपनीने जे ठरवून दिलेलं आहे, वायरिंग वगैरे, त्याच्यात जर तुम्हाला इफेक्ट होत नसेल, कट काय होत नसेल तर तुम्ही त्या ऍक्सेसरीज टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम होणार नाही. पण तुमच्या गाडीमध्ये जर कुठलं मेन पार्ट, तुमचं मेन वायरिंगचा लूम्स म्हणजे वायरिंग जे आहे ती कट करून तुम्ही कुठं ऍक्सेसरी टाकत असाल किंवा कुठला तर मेन पॅनल खोलून ती काढून टाकून दुसरं जर ऍक्सेसरी टाकत असेल त्या ठिकाणी ऍक्सेसरी थोडस म्हणजे विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा. बरोबर. असं म्हणजे स्वतः घरी बेसिक असं काय काय गोष्टी केलं पाहिजे? मला जर गाडीमध्ये मेंटेनन्स निघून असं वाटत असेल तर तुमची गाडी पेट्रोल असू द्या किंवा डिझेल असू द्या, प्रत्येकी 3,000 किलोमीटर झाली, सर्व्हिस नंतर सुद्धा 3,000 किलोमीटर झाले ना, तुमच्या गाडीमध्ये ऑइल चेक करायचे. ऑइल कमी असेल तर त्याच्यामध्ये ऑइल कंपल्सरी जातं. 100-200 ml कंपनी स्वतः सांगते की जर तुमची गाडी डिझेल असेल, पेट्रोल गाडी असेल, पिस्टन रिंग किंवा तुमच्या गाडीमध्ये लिकेज येतं 2-3 वर्षांनंतर, नॉर्मल लिकेज असतं, ती तुमची गाडी प्रत्येकी 3,000 किलोमीटर तुम्ही ऑइल लेवल किंवा कुलंट लेवल चेक करायचं, त्यात टॉपअप करायचं. जर ती ऑइल लेवल कमी होत गेलं आणि त्याच्यावरती तुमची गाडी चालली तर परत ऑइल लेवल जास्त खाती, कारण की पार्ट वगैरे खराब होते. त्यामुळे लक्षात घ्यायचं, तुम्हाला नॉर्मल काय करायचं, 3,000 नंतर गाडी सर्व्हिस चेक करायचं आणि त्याच्यामध्ये ऑइल आणि कुलंट टाकून द्यायचं. अच्छा, अजून काय अशा गोष्टी केल्या पाहिजे घरच्या घरी आपण करू शकतो असे? वॉशिंग करायचं नाही. लक्षात घ्या, तुम्हाला गाडी थोडीफार खराब झाली तर ऍज इट इज वापरू शकता, काय प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे धूळ बसली असेल तर वापरू शकता, पण प्रत्येक दिवसाला तर बरेच जण काय करतात की 300 रुपये देतात आणि गडे लावतात कामाला. सिटीमध्ये तसं चालतं, की 300 रुपये देतात दररोज, ते तुटीनं धरतो त्याच्यावरती, गाडीचं कुठनं लिकेज म्हणजे ते रस्ते पकडतो, ही होतो, हे तुम्हाला माहित नाही ना. म्हणजे लक्षात घ्यायचं की तुम्ही आठवड्यातनं एकदा वगैरे धुणं ओके आहे गाडी, काय प्रॉब्लेम नाही. पण कंटिन्यू जर धुत असाल तर गाडीला रस्ते पकडतं किंवा प्रॉब्लेम येतो. कारण ते मोस्टली सगळे बोरच्या पाण्यानेच गाडी धुत असतात, मग ते बोरच्या पाण्याने एक ते थर बसतो का गाडीवर? कसं असतं माहिती आहे, बोरच्या पाण्यामध्ये हे असते, क्षार असते. कारण आता नॉर्मल आपण वॉशिंग सेंटरला पण जातो, तिथे सगळे बोरचंच पाणी वापरू द्या, धुवायला वापरू द्या, काय प्रॉब्लेम नाही. कसं असतं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बिस्लरीचं पाणी वापरलं नाही. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर बिस्लरीचं पाणी काय शक्य नाही की बिस्लरीच्या पाण्याने किंवा प्युअर पाणी तुमच्या गाडीला तुम्ही वॉशिंगसाठी वापरता, ती पॉसिबलच होणार नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की वॉशिंग झाल्यानंतर गाडीला संपूर्ण कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचं. कॉर्नर वगैरे असतात त्या ठिकाणी पाणी कुठं साठते असं वाटत असेल, तिथनं हवा मारून थोडंसं पाणी काढायची शक्यता, पॉसिबिलिटी करायची, कारण की तिथनं जास्त करून गंजाचं प्रमाण येतं. बरोबर.
आणि ते जसं तुम्ही म्हणले सोसायटी 300 रुपये लावून रोज गाडी धुतात दर 2 दिवसांनी, तर तसं करणं खरंच बरोबर आहे का? रोज 2 तसं धुवायला दिवसांनी नको आहे. नको का? आठवड्यातून एकदा दोनदा धुणं गाडी ठीक आहे, हा महिन्यातनं 3-4 वेळा हा. ठीक आहे. त्याने काय होतं कंटिन्यू धुतलेली? अहो तुमचं पाणी राहतं ना. सगळ्यात गोष्ट तुमच्या गाडीमध्ये गंज मेटॅलिक पार्ट गंज पकडते ते कशामुळं? हा. मॉइश्चर प्रमाण आल्यामुळं किंवा तुमच्या गाडीमध्ये कुठं तर कॉर्नरला पाणी थांबल्यामुळे. बरोबर. तुम्ही दररोज जर पाण्याने धुवत असाल तर तुमची गाडी मग कुठं ना कुठं जाऊन गंजणार जाईल. तुम्ही कंपनीला सांगता मग कंपनीचे पार्ट खराब आहेत, ही खराब आहे, ती खराब आहे असं होऊन. तर आता ब्रेक फेल झाल्यावर तत्काळ काय करावे? अशी नॉर्मल कंडिशन तर ब्रेक फेल होत नाही. जर तुमचा पुढचा ब्रेक फेल झाला असेल तर हँड ब्रेक वरती तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता. अच्छा. तुमचं जर 4थ्या गिअरवरती गाडी असेल तर डायरेक्ट तुम्ही 3ऱ्या गिअरवर टाकायच्या, 2ऱ्या गिअर म्हणजे इंजिन ब्रेकिंग एक सिस्टीम असते. हा. ती इंजिन ब्रेकिंग वापरून तुम्ही पण गाडी साईडला थांबवू शकता किंवा स्पीड कमी करू शकता. म्हणजे हळूहळू हँड ब्रेक गडबडून जायचं नाही. बरेच जण काय करतात, क्लच पकडतात. क्लच पकडू नका, त्यावेळेस गाडी थांबत नाही, गाडी उलट स्पीड पकडते. नॉर्मली क्लच पकडताना त्यावेळी इंजिन ब्रेकिंगचा वापर होत नाही. तुम्ही काय करायचं, नॉर्मली ऍक्सिलेट कमी करायचं आहे. 4थ्या गिअरवर असेल 3ऱ्या गिअरवर, 2ऱ्या गिअरवर असेल 1ल्या गिअरवर घेत हळूहळू कमी घेत जायचं. आणि तुमचं जर हँड ब्रेक लावून जर तुमचा पुढचा ब्रेक फेल होत असेल तर पाठीमागचा हँड ब्रेक तर चालतच असतो. दोन्हीपैकी एक कुठला तर ब्रेक, एक तर मेकॅनिकल हँड ब्रेक आहे ते मेकॅनिकल राहतो, ती तुमचा चालूच राहणार आहे. तुम्ही हँड ब्रेक वरती गाडी कंट्रोल करू शकता. आता जसं तुम्ही म्हणले, आता काय काय जण उतारावर गाडी बंद करतात, तर तसं करणं खरंच बरोबर आहे का? कारण की त्याचं शेवटी गाडी इंजिन बंद होते, मग ते ब्रेक लागणं पण बंद होऊन जातं, मग ते खूप ऍक्सिडेंट. उतार्यावरती गाडी बंद करता ह्याच काही चांगले पण पॉईंट आहेत, काही खराब पण पॉईंट आहेत. चांगलं पॉईंट म्हणजे तुमच्या गाडीला अवरेज पडतं, थोडंफार पडतं, चांगलं पडतं. दुसरी गोष्ट काय राहते, तुमचं ब्रेक जास्त जिथलं जाते हा, आणि तुमच्या गाडी कंट्रोल राहत नाही. बरोबर. तुमचं जर इंजिन ब्रेकिंग असते, सगळ्यात चांगली ब्रेकिंग म्हणजे तुमची ब्रेक दाबलेली ब्रेकिंग नसते, इंजिन ब्रेकिंग असते. जो माणूस इंजिन ब्रेकिंग वरती तुमची गाडी कंट्रोल करतोय तोच गाडी कमी टायमिंग मध्ये गाडी कंट्रोल करू शकतो. इंजिन ब्रेकिंग म्हणजे कसं असतं माहित आहे का, तुम्ही ज्यावेळेस गाडी 4थ्या गिअरवर आहे ना, तुम्ही 3ऱ्या गिअरवर घेऊन गाडी कंट्रोल करते टर्निंगच्या वेळेस. मग तुम्ही घाटामध्ये वगैरे गेला ना, तुम्ही कंटिन्यू जर ब्रेकवर जर गाडी वापरत असाल, ब्रेक वापरून जर गाडी थांबवत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या गाडी ब्रेक गरम होतात आणि ब्रेक फेल व्हायचे चान्सेस असतील. त्याच ठिकाणी बरेच जण ते शहाणी ड्रायव्हर आहेत, म्हणजे त्यांना ड्रायव्हिंगचा अनुभव आहे. ती काय करतात की तुमची जर गाडी जास्त स्पीडमध्ये, म्हणजे खाली जर स्पीडमध्ये जात असेल, 30च्या स्पीडमध्ये जात असेल तर 25च्या स्पीडवर ठेवतात. त्यालाच इंजिन ब्रेकिंग म्हणतात आपण, म्हणजे कमी गिअरवरती चालवणं. अच्छा. ब्रेक दाबणं त्याच्याबरोबर इंजिनचा गिअर कमी करणं याला इंजिन ब्रेकिंग म्हणतात. अच्छा. इंजिन ब्रेकिंग वेगळी असते आणि नॉर्मल ब्रेकिंग वेगळी असते. बरोबर. असं असतं. तर मग तेच म्हणजे गाडी बंद करून चालवणे उतारावर, मग याच्यावर अजून काय दुष्परिणाम होऊ शकतो? ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे? ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत ना. तुम्हाला कंट्रोलच राहत नाही ना, जेवढं पाहिजे तेवढं कंट्रोल राहत नाही. मी प्लस पॉईंट पण सांगितलं, मायनस पॉईंट पण सांगितलं. त्याचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे कंट्रोल राहत नाही गाडीवर, तुम्हाला पुढे जाऊन ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस असतात. आणि हँड ब्रेक नॉर्मल कसा लावला जातो? कारण की काय काय जनरली सगळे दाबून डायरेक्ट वर वाढतात, तर ते पूर्ण वर वाढायचं असतं का थोडं वडलं तरी चालतं? डिपेंड ऑन द, म्हणजे जेवढं चढ त्या हिशोबाने डिपेंड ऑन सिच्युएशन असतं. हँड ब्रेकचं काय काम असतं, तुमची गाडी थांबवायची. बरोबर. ज्यावेळेस नॉर्मल ठिकाणी असतं तुम्ही, त्यावेळेस हँड ब्रेक नॉर्मल वाढला तर ठीक आहे, चालतं, काय प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही ज्या ठिकाणी उतारावर गाडी लावताय, नॉर्मल वाढताय हँड ब्रेक, त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. त्या ठिकाणी तुम्हाला जास्तच हे न वाढलं पाहिजे. बरोबर आहे का, म्हणजे जास्त स्पीडनं वाढलं पाहिजे किंवा जास्त वाढलं पाहिजे. नाहीतर तुम्ही हँड ब्रेक वाढलाय म्हणून लावून जाचाल गाडी, थोड्या वेळाने गाडी जाईल खाली घसरून, असं नाही व्हायला पाहिजे. नॉर्मल रस्त्यावरती नॉर्मलच हँड ब्रेक लागून ठेवा. हँड ब्रेकची केबल तुम्ही जर जास्त ओढून ठेवत असलं, हँड ब्रेकची केबल एक्सटेंड होती, लांबली जाते, त्यामुळे हँड ब्रेकच्या केबलचं पण लाईफ कमी होती, असं पण होतं. आणि वरती वडताना असं दाबून वाढायचं का डायरेक्ट खट्टा? नाही, तुम्ही डायरेक्ट वाढा. ती सेफ्टी प्रिकॉशन साठी, लॉक साठी दिलेलं आहे. अच्छा. तुम्ही ते दाबून वडलं किंवा डायरेक्ट जरी वडलं, दोन्ही पण फंक्शन सेमच होणार आहे, त्यामुळे काही फरक पडणार नाही तुम्हाला. आता काही कोणाला जर लॉंग ड्राईव्हला जायचं किंवा 2000-3000 किलोमीटर जायचे, तर ते जायच्या आधी किंवा लॉंग ट्रिपच्या आधी अशा काय काय गोष्टी बघायला पाहिजे गाडीत, जेणेकरून ते ट्रिप? तुम्ही ज्यावेळेस लॉंग ट्रिपला जाताय त्यावेळेस नॉर्मल गोष्टी आहेत. इंजिन ऑइल चेक करा, ऑइल फिल्टर चेक, इंजिन ऑइल आणि कुलंट, तुमचं कुलंट वगैरे लिकेज होतंय का कुठे ते चेक करा. त्यानंतर ऑइलची लेवल चेक करा. ह्या सगळ्या गोष्टी चेकिंग कधी करायच्या? सकाळ ज्यावेळेस तुम्ही गाडी चालू करत नाही ना, त्यावेळेस चेक करायचं. कारण की गाडी ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस कुलंट म्हणा किंवा ऑइल संपूर्ण गाडीमध्ये सर्क्युलेशन होतं. मला करेक्ट सापडणार ना त्याचा पॉईंट,
की तुम्ही 100% ती ऑइल लेवल करेक्ट आहे का म्हणून. ऑइल लेवल चेक करा, तुमच्या टायरचं हवेचं प्रेशर चेक करा, तुम्हाला ॲव्हरेज चांगलं भेटेल, पिकअप चांगलं भेटेल. ही जर कमी असेल ना तुमच्या गाडीचा, हवा जर कमी असेल तर गाडी दबून चालते, बरोबर. पॉवर जनरेट होती, पण तेवढं पाहिजे तेवढं टायरला चांगलं नसल्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज वगैरे भेटत नाही, ग्रिप म्हणजे पिकअप वगैरे भेटत नाही, असं पण होतं. ते घरच्या घरीच चेक करू शकतो ना आपण. हा, नॉर्मल चेक करू शकता ना तुम्ही, नॉर्मल जरी बघितलं, किंवा ते छोटेवाले टायर प्रेशर चेकिंग वाले पण भेटतात, ते TPMS वगैरे. नाही, कुलंट म्हणा किंवा कुलंटचे लेवल लिहिलेले असतात ना, टँकवर लिहिलेले असते कंपनीना, की मिनिमम लेवल, मॅक्झिमम लेवल. ऑइलला पण ऑइलची गेज काढली ना, तुम्हाला समजतं की कमीत कमी लेवल किती, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ठेवायची. ऑइल झालं, कुलंट झालं, अजून काय म्हणले होते? ऑइल लेवल, कुलंट लेवल, एअर लेवल. एअर लेवल कसं चेक करायचं? म्हणजे हवा, गाडीचा हवा चेक करून घ्यायचा, जात कुठं तर हवा चेक करून घ्यायची ना. लॉंग रूटला जाताय ना तुम्ही, हवेचा प्रेशर जास्त पण ठेवू नका, कमी पण ठेवू नका. 30, 32, 35च्या आसपास सगळ्या गाड्यांचा प्रेशर लेवल असतो एक नॉर्मल, आपण जी कार वापरतो. म्हणजे कुलंट आपण नॉर्मल ते लेवल चेक करू शकतो. दुसरं म्हणजे ऑइल आपण ते डायरेक्टली ते वायर काढून चेक करू शकतो. तिसरं हवा. अजून चौथं कोणतं? चौथं नॉर्मल पॉईंट सगळे चेक करायचे. तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे का, कुठं जाऊन अडकून पडण्यापेक्षा ती पेट्रोल लेवल, ती कॅपॅसिटी चेक करायचे. बरोबर. सगळ्यात गोष्ट म्हणजे तुमची हेडलाईट काम करतात का, तुम्ही तर कुठं संध्याकाळी कुठं तर चाललाय, बरोबर, कॅम्पिंगला वगैरे चाललाय कुठं तर ह्याच्यामध्ये, आणि त्या ठिकाणी तुमचा बल्बच चालला नाही, असं होईल ना. बरोबर. बरं, तुमचं इंडिकेटर वगैरे काम करतात का, हे पण चेक करा. लहान मुलं असतात त्यांना इंडिकेटर वगैरे द्यायला सांगायचं, आणि तुम्ही साईडनं सगळं चेक करायचं, ब्रेक लाईट चालतंय का, इंडिकेटर लाईट चालतंय का, तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ नये. नॉर्मल गोष्टी चेक करायच्या. आता मला एक नवीन गाडी घ्यायची, तर नवीन गाडी घेताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे आपण? आता बरेच जण काय करतात माहित आहे का, सुरुवातीला त्यांना काय वाटतं, गाडी दिसणं लय महत्वाची गोष्ट असते. आता भारतामध्ये कसं चालू आहे माहित आहे का, किंवा आपल्यात नॉर्मली गाडी दिसायला चांगली असली ना, बस विषय संपला. सुरुवातीचं जे माणसाचं मेंटॅलिटी असते ना, ते लक्षात घ्या. दिसणं ह्याच्यावर जाते, पण ज्यावेळेस तुम्ही गाडी घेता त्यावेळेस त्या गाडीचा परफॉर्मन्स, मेंटेनन्स आणि ॲव्हरेज, ह्या 3 गोष्टी चेक केल्या पाहिजे. तुमच्या गाडीला जर 8-10चं जर ॲव्हरेज पडत असेल, तुम्ही आता गाडी घेतली, दिसायला किती पण चांगली असते, घरीच लावून ठेवणार आहे तुम्ही त्याला. कुठं तर लयच गरजेच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेऊन जात. तुम्हाला रेग्युलर यूज साठी जर गाडी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी त्या गाडीचा ॲव्हरेज चांगला आहे, मेंटेनन्स चांगला आहे, आणि तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे कुठं पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, अशा ठिकाणी अशी गाडी चूज करणं गरजेचं. बरोबर. आणि काय चुका आपण टाळायला पाहिजे नवीन गाडी घेताना? नवीन गाडी घेताना तेच म्हणलं तुम्हाला, जर तुम्ही गाडी घेताय, तुम्हाला कशासाठी गाडी घेताय हे अगोदर समजलं पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडे गाडी स्पेअरला आहे ऑलरेडी, त्याचा ॲव्हरेज चांगला आहे, ती असेल तर तुम्ही कुठली पण गाडी घ्या. म्हणजे तुम्हाला समजलं का, स्पेअरला गाडी असेल आणि तुम्हाला ती गाडी ॲव्हरेज वगैरे चांगली देतात, तर तुम्ही कुठली पण गाडी घ्या, काय फरक पडणार नाही. तुम्हाला 8चं ॲव्हरेज पडत ना, 8चं पडू द्या, 5चं ॲव्हरेज पडू द्या. तुम्ही फक्त माणसांना दाखवायसाठी घेताय की माझ्याकडे लक्झरियस गाड्या आहे, ती एक सेगमेंट वेगळा असतो. आणि तुमची डेलीची गरज असते की तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे, मला घरी एक छोटं बाळ आहे, किंवा फॅमिली मला घेऊन जायचे, त्यासाठी मग तुम्ही ॲव्हरेजच कन्सिडर करणे किंवा गाडीचं मेंटेनन्स कन्सिडर करणं गरजेचं आहे, की त्या गाडीला ॲव्हरेज किती पडतं जास्त आणि मेंटेनन्स किती कमी आहे, ही बघणं गरजेचं. सेकंड हँड गाडी घेताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे? आता सगळ्यात मजेशीर गोष्ट सांगायची म्हणलं ना, जेवढी पण मला सेकंड हँड गाड्या घेऊन माझ्याकडे चेकिंगला आले, ते सगळेजण सांगते ते मी गाडी घेतली ती डॉक्टरची गाडी होती सगळ्यात. दुसरी गोष्ट काय असते माहित आहे का, दुसरी काय सांगतात की मेजर होतं, मिलिटरीत काम करत होते, किंवा पोलिसाची गाडी आहे, किंवा नोकरदार गुरुजीची गाडी आहे, अशी. म्हणजे जी गाडी विकते ना त्याची एक ही असते, एक टेक्निकली सांगतात की डॉक्टरची गाडी होती ही. मग माणसाला काय वाटतं, डॉक्टर गाडी माझी चांगली चालवलेली असते, त्याला आतनं बाहेरनं पॉश करतात, गाडी पुसून वगैरे ही करते, चकाचक करतात, आणि सगळ्यात मेन गोष्ट ती किलोमीटर रिव्हर्स करून देतात तुम्हाला. मग किलोमीटर काय नॉर्मल गोष्ट आहे हो, 4-5 हजार रुपये दिले का किलोमीटर रिव्हर्स करून देतात. तुम्हाला किती पाहिजे, 0 किलोमीटर पाहिजे असेल 0 पण करून देतात. अरे बापरे, असं असते, कोण पण करून देतात, मेकॅनिकल मी असू दे किंवा कोण पण असू द्या. आम्हाला किलोमीटर रिव्हर्स करायसाठी कशासाठी देतात, एक रिझन असते की एखादी गाडी ऍक्सिडेंट होऊन येते, त्यावेळेस त्याचा मेंटेनन्स करून त्याचा जर स्पीडोमीटर तुटला तर दुसरा मी स्पीडोमीटर बसवला, त्याचा सर्व्हिस सेंटरला त्याचा रेकॉर्ड ठेवायसाठी की माझी गाडी अगोदर 3 लाख किलोमीटर चालते आणि नवीन बसवले स्पीडोमीटर जर त्याचा 0 असेल तर त्या किलोमीटर नेण्यासाठी एक टूल देतात आम्हाला. बरोबर. अच्छा. एक टूल असते, एक मशीन असते की त्याला मी 3 लाखाला नेऊन ठेवू शकतो, की तिथनं पुढे मी मेंटेनन्स म्हणजे गाडीचे जे किलोमीटर झाले त्यांच्यापासून मी मेंटेनन्स करतो. बरोबर. त्याचा वापर आम्ही कशाला करतो माहित आहे का, म्हणजे आम्ही म्हणजे सगळेजण कशाला करतात,
ती तुमची गाडी विकायच्या अगोदर किलोमीटर रिवर्स करतो. म्हणजे ते किलोमीटरवर आपण भरोसाच ठेवू शकत नाही असं. किलोमीटरवर भरोसा ठेवू शकत नाही बरं. नॉर्मली. तुम्हाला जर गाडी घ्यायची झाली डायरेक्ट तुम्ही कस्टमर कडनं घ्या. हा 5-50 हजार रुपये तुम्हाला महाग गाडी पडू द्या, सुरुवातीला का महाग पडू द्या, कस्टमर कडनं घ्या डायरेक्ट सेलर कडनं घेतला ना तुम्ही, त्यांचा पण धंदा आहे त्यांच्या ठिकाणी, त्यांनी पण बरोबर आहेत. बरोबर. कारण की त्यांना पण गाडी विकून त्यांच्या मागे काहीतरी प्रॉफिट राहिलं पाहिजे. असं आहे, त्यांनी पण त्या ठिकाणी चुकीचे नाहीत. तुम्हाला पॉसिबल होत असेल तर एवढं जास्त करून ही करा. आणि तुम्ही जुनी गाडी घेताना त्यावेळेस तुम्ही काय चेक करा, तुमच्या गाडीमध्ये डिपस्टिक काढा. ज्या ठिकाणी ऑइल लेवल चेक करतो तिथं धूर वगैरे मारते का. जर्मन गाड्यांना थोडंसं धूर मारते, तर तुम्ही त्या ठिकाणी फसून जाऊ नका. जर्मन गाड्यांना बॅक कॉम्प्रेशन आहे थोडंसं, VW म्हणा, त्या गाड्यांना थोडंसं नॉर्मली बॅक कॉम्प्रेशन आहे. आता नॉर्मल ज्या BS6च्या गाड्या आहेत ना, मग टाटाच्या असू द्या किंवा महिंद्राच्या असू द्या, त्या गाड्यांना पण थोडंसं बॅक कॉम्प्रेशन आहे. हा लक्षात घ्या थोडंसं, तुम्ही घाबरून जाऊ नका त्या ठिकाणी. नॉर्मल आहे, त्यात ऑइल वगैरे जास्त पडत असेल, बॅक कॉम्प्रेशन जास्त दूर मारत असेल तर तुम्ही समजून घ्या की ती गाडी आहे ती म्हणजे इंजिन कुठं खराब आहे वगैरे असं म्हणून समजून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीचं पॅडल चेक करा. पॅडल जास्त झिजला असतील, आतले एसीचे बटन वगैरे किंवा स्टेअरिंगचं व्हील बघा, ती जर जास्त झिजला असेल, त्याच्यावर कलर वगैरे निघून गेला असेल तर नॉर्मली जास्त वापरलेली गाडी असते. 1 लाखाच्या पुढेच ही गोष्ट होती. आणि तुमची गाडी जर समजा ती म्हणत असेल कस्टमर की मी 5,000 किलोमीटर चालले प्रत्येकी, आणि तरी त्या गाडीचं 10,000 किलोमीटर चाललं असेल तर ती एक नॉर्मली पॉसिबलच नाही. समोरचा माणूस ना गरज आहे म्हणून गाडी घेत असतो, आणि ती फक्त 10,000 किलोमीटर चालवेल 5 वर्षामध्ये, असं होत नाही ना कधीच. बरोबर. मग त्या ठिकाणी तुम्ही किलोमीटर रिवर्स केले असं समजता. बरोबर. आणि बरेच जण कुठं फसतात माहित आहे का, की मला म्हणतात की कंपनीचं रेकॉर्ड होतं की गाडी 1 लाख किलोमीटर चाललेली मी शोरूम मध्ये चेक केली आहे, कंपनीचं रेकॉर्ड आहे. पण असं पण करतात ना बरेच जण की कंपनीचं रेकॉर्ड 1 लाखापर्यंत ठेवतील, तिथनं पुढे बाहेर 5 सर्व्हिस बाहेर केल्या असतील आणि परत रिवर्स केली 5 वर्ष मी गाडी चालवली नाही असं पण सांगू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, सर्व्हिस घ्या तुम्ही. शोरूम सेंटरची सर्व्हिस हिस्ट्री जरी असली ना तरी बाहेर करून काय जण रिवर्स करून घेतात, असं पण असतं. ते आपण ओळखू शकत नाही ना रिवर्स केल्यावर. रिवर्स केलेलं नॉर्मली गाडीच्या कंडिशनवर तुम्ही ओळखू शकता, पण किलोमीटरवरून ओळखू शकणार नाही की तुमची किलोमीटर गाडी 10,000 आहे ना, तर ओळखू शकणार. गाडीच्या कंडिशनवरून तुम्हाला अंदाज लावू शकता तुम्ही की असं असं झालं. जर नॉर्मल तुमच्या गाडीमध्ये जर 1 लाख किलोमीटरला सस्पेन्शनचा आवाज होतो, क्लच हार्ड होतो, की 1 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला कशी ओळखायची गाडी ओळखा. म्हणजे मी सांगाल नॉर्मली जी गाडी तुम्ही जुने घेता ना बऱ्यापैकी कंडिशनच्या, ती 1 लाखाच्या आतमध्ये किलोमीटर ठेवते. त्या कंडिशन मध्ये तुमच्या सस्पेन्शनचा आवाज येत असेल ना तर तुमची गाडी 1 लाख किलोमीटर चालले. क्लच हार्ड होत असेल तर 1 लाख किलोमीटर चालले. एक नॉर्मल गोष्ट आहे सर, असा विषय. आता हल्ली सेकंड हँड गाड्या लोकल लय खूप घ्यायला लागलेत. म्हणजे आधी एवढं सेकंड हँड गाड्या घेण्याचं प्रमाण कमी होतं, तर आता वाढत काय झालं माहिती आहे का, BS4 गाड्या हे BS6 पेक्षा चांगल्या आहेत असं माणसांचं म्हणणं आलंय ना, आमच्या पण दृष्टिकोनातून कुठेतरी आम्हाला वाटतं. BS6 गाड्यामध्ये आता डिझेल गाड्या आहेत ना, बऱ्याचशा DPF मध्ये फसल्यात गाड्या. कशामध्ये फसले? DPF. हा म्हणजे डिझेल पर्टिक्युलर फिल्टर. म्हणजे काय असतं माहिती आहे का, ती DPF म्हणजे एक एक्झॉस्ट गॅस मध्ये एक सिस्टीम बसवली आहे की गाडीमध्ये पोल्युशन म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने सांगितलंय की असं एक डिव्हाइस बसवा की त्याच्यामुळे पोल्युशन कमी व्हावं. त्याच्यामुळे काय व्हायला लागले, सायलेन्सर पॅक व्हायला लागले, DPF जाम व्हायला लागले, त्यामुळे गाडीचे इंजिन वगैरे खराब व्हायला लागले, असं पण व्हायला लागले. डिझेल गाडी मी तर म्हणतोय डिझेल गाडी BS6 मध्ये बऱ्यापैकी फेल आहे. 1-1.5 लाखाच्या वर गाडी जास्त चाललेली बघित नाहीत. जे चाललेत त्यानं बऱ्याच जणांच्या नुसतं शोरूमलाच नेऊन लावते. आणि ते कुठल्या पण कंपनीची घ्या, टोयोटा घ्या, मारुती घ्या, मारुतीने तर बंदच केले डिझेल गाड्या, नाहीतर तुम्ही Hyundai घ्या, टाटा घ्या, त्या बऱ्याचशा गाड्यांना DPF तर लय प्रॉब्लेम आहे. पिकअप सोडतात DPF, म्हणजे आमच्या लाईट लागली का गाडी पिकअप डायरेक्ट सोड. असं तुम्हाला जर BS6 मध्ये घेत असाल तर पेट्रोल गाडी घ्या, सगळ्यात बेस्ट आहे. आणि BS4 मध्ये घेत असाल तर तुम्ही डिझेल गाडी घ्या, कारण की E20 आलंय. E20 मध्ये तुमची पेट्रोल गाडी E20 मध्ये खराब होईल. BS4 मध्ये डिझेल गाडी तुमची DPF मुळे BS6 मध्ये खराब होईल. पेट्रोल गाडी तुम्हाला BS6 मध्ये घ्यायची. ऍव्हरेज कमी पडतंय 100%. पेट्रोल गाडी ऍव्हरेज कमी देते, कमीत कमी ती लॉंग लाईफ तर चालेल ना. म्हणजे डिझेल गाडी प्लस पेट्रोल ही कॉम्बिनेशन चांगलं आहे कधी पण BS6 मध्ये. BS6 मध्ये CNG प्लस पेट्रोल. आणि डिझेल अवॉइड करा जेवढं पॉसिबल असेल तेवढं. का असं?
डीपीएफ प्रॉब्लेम असं, उद्या लागले ना. हा, डीपीएफ बरोबर. प्रॉब्लेम असा देतोय की शोरूमला पण ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईनात. हा. बऱ्याच जणांना अनुभव आला असेल हा. की शोरूमला नेली गाडी आणि त्यांनी सेन्सर टाकले, डीपीएफ बदलला, ही केलंय ती केलंय, तरी पण गाड्या झटका मारते, पिकअप देत नाही किंवा मेंटेनन्स काढते, इंजिन काम निघलंय, त्या गोष्टी होतात. त्यामुळे डिझेल गाड्या बंद केल्यात आता. हा, डिझेल गाड्या त्यामुळेच केल्यात ना. अच्छा. गव्हर्नमेंट कुठेतरी फेल्युअर व्हायला लागले, म्हणजे कंपनी बनवणाऱ्या कंपनी कुठेतरी फेल्युअर होते डिझेल गाड्या. आणि इथेनॉल ते फक्त पेट्रोल मध्ये जात का डिझेल मध्ये पण असतं? आता ती चालू आहे ना. गव्हर्नमेंट गप बसेल का? सुखासुखी माणसाला खाऊ देईल का? सांगा बरं. ज्यावेळेस गरज होती गव्हर्नमेंटला हा. की सोशल मीडिया खरेदी करून सोशल मीडियावर काय बघतात ही दाखवायचं नव्हतं, त्यावेळेस त्यांनी डिजिटल इंडिया आणलं. हा. त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर त्यांनी कमांड ठेवली की तुम्हाला काय दाखवायचं हे त्यांना माहिती आहे. बरोबर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कंपल्सरी इलेक्ट्रिक गाड्या कंपल्सरी कधी केल्या? ज्यावेळेस कोणाला तर तुमचा मित्र किंवा कोण तर अडाणी म्हणा किंवा ही माणूस ज्यावेळेस इलेक्ट्रिक बॅटऱ्या बनवतोय किंवा गाड्या मॅन्युफॅक्चर किंवा त्यांना कुठं तर रॉ मटेरियल त्यांनी मॅन्युफॅक्चर करतात बरोबर. किंवा मटेरियल प्रोव्हाइड करतात किंवा कोण तर त्यांच्या ह्याच्यातलं कोणतर सिस्टीम मधलं त्यांना काहीतरी फायदा होती, त्यावेळेस त्यांनी सगळ्या गोष्टी लागू केल्यात. ही आपल्यातली सिस्टीम आहे टोटल, की ज्यावेळेस ज्या गोष्टी गरज पडते त्यावेळेस ती लागू करतात. इलेक्ट्रिक म्हणा, आता इथेनॉल का बरं त्यांनी लागू करायला लागलेत कंपल्सरी? कारण की त्यांच्यातल्या कोणाला तर फायदा होतोय, बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी करायला लागले. फायद्याशिवाय कुठलीच गोष्ट करणं, आता चालूची जे सिस्टीम आहे ना आपली, फायद्याशिवाय त्यांच्या फायद्याशिवाय कुठलीच गोष्ट करणं, कुठली पण पकडा तुम्ही. आता ते इलेक्ट्रिक गाड्यांचं मेंटेनन्स कमी आहे असं म्हणतात, तर खरंच तसं आहे का? इलेक्ट्रिक गाड्याचं मेंटेनन्स कमी कुठल्या गोष्टीत फक्त तुम्ही कमी आहे म्हणताय? म्हणजे सगळंच इन जनरल. आता इंजिनच नाही म्हणल्यावर पण फक्त इंजिनच मेंटेनन्स कमी आहे ना. बाकीच तर तुमचे सस्पेन्शन खराबच होणार आहे, टायर तर फुटणारच आहे. बरोबर. गाडी ऍक्सिडेंट झाली तर तुम्हाला तुमच्या गाडीचं बॉडीचं पार्ट तर बदलणंच आहे. बरोबर. काच फुटणार आहे, टेडलाईट फुटणार आहे, तुमचं बल्ब जाणार आहे, वायरिंग जळणार आहे. मेंटेनन्स कुठं वाचल तुमचा? इंजिन साठी लागणार आहे मेंटेनन्स. बाकीचं तर सगळं पार्ट तुम्हाला मेंटेनन्स मध्ये येते. तुमचं आतलं लेदर फाटणार आहे, शीट खराब होणार आहे, स्टेअरिंगची रॅक जाणार आहे, स्टेअरिंग जाणार आहे. ही तर तुम्ही इलेक्ट्रिक टाकू शकणार नाही ना काय दुसरं. बरोबर. तुमचं कुठलं इंजिनचं मेंटेनन्स पार्ट तेवढा तुमचा वाचतो. पण बघायला गेलं तर तुमची डिझेल पेट्रोल गाड्या आहे ना, 10 किंवा 15 वर्षांनंतर तुम्ही विकायला गेला तर कमीत कमी 4-5 लाखाला तर जाते, 3-4 लाखाला तर जाते. तसं तुमची इलेक्ट्रिक गाडी डायरेक्ट भंगारमध्येच घालायला लागेल तुम्हाला. भंगारवाली पण घेणार नाही ती, अशी पण कंडिशन आहे. अरे बापरे. त्या पण गोष्टीचा विचार केला पाहिजे. इलेक्ट्रिक गाडी डायरेक्ट चिर होती. असं कशामुळे? इलेक्ट्रिक तुम्हाला काय चार्जिंगचं पण, चार्जिंगच्या जे बॅटरी आहे ना, बॅटरी संपूर्ण बदलावं लागेल. बॅटरीचं संपूर्ण जर तुम्ही कॉस्टिंग बघितलं ना इलेक्ट्रिक गाडीमध्ये, तर जवळपास 30 ते 40% कॉस्टिंग ही बॅटरीची आहे फक्त. 30 ते 40% कॉस्टिंग बॅटरी. 10 लाखाची गाडी मध्ये 3 ते 4 लाख रुपये. हा, नॉर्मलच आहे. फक्त इलेक्ट्रिक युनिट आहे ना, त्याचीच 4-5 लाखाची प्राइस आहे. तुम्हाला जर तुम्ही 15 वर्षांना जर तुम्ही त्या गाडीची जर व्हॅल्युएशन केली तर तेवढी होणार नाही ना, 5 लाख रुपये. तेवढं तुम्ही युनिट टाकू शकणार नाही, बॅटरी बदलू शकणार नाही, कारण की गाडी एवढी भंगार झालेली असते साईडने दिसायला पण ही पण. त्यासाठी 5 लाख गुंतवण्यापेक्षा अजून 5 लाख टाकले कस्टमर, माणसाची मेंटॅलिटी काय राहते, मी नवीन गाडी घेईन ना, असं पण राहते ना. आता मग इलेक्ट्रिक गाड्या काय एवढा चालले? मला काय वाटतं माहित आहे का, गव्हर्नमेंटनं अशी एक सिस्टीम काढायला पाहिजे. तुमच्या गाडीला पोल्युशन कशामुळे होत आहे? गाडीची लाईफ 10 वर्षांना तुम्ही झिरो काबर करता किंवा 15 वर्षांनी झिरो काबर करता, की तुमची गाडी जास्त प्रमाणात पोल्युशन तयार करते, मन तयार करते. मग तुम्ही नवीन इंजिनच द्या ना गाडीमध्ये. मी काय म्हणालो, बॉडी वगैरे राहू दे ना, बाकी सस्पेन्शनचे पार्ट. तुम्ही फिटनेस टेस्ट घ्या गाडीची, सस्पेन्शन ओके आहे, तुमच्या गाडीची अलाइनमेंट ओके आहे, तुमच्या गाडीची टायर ओके आहे, तुमच्या गाडीची बॉडी ओके आहे, या सगळ्या ओके होत असेल तर त्या गाडीला तुम्ही डायरेक्ट इंजिनच नवीन द्या ना, BS6 वालं. बरोबर. अशी काहीतरी सिस्टीम बसवा ना तुम्ही. नॉर्मल माणसाला तुम्ही मातीत कशाला घालायला लागला? साधी गोष्ट आहे ना. अहो, ह्याच्या मागे कसं आहे माहित आहे का, टोयोटा गाडी बनवल्यानंतर, टोयोटा फॉर्च्युनर गाडी बनवल्यानंतर कंपनीला 30 ते 35 हजार रुपये प्रॉफिट होतं बनवणाऱ्या कंपनीला, टोयोटा कंपनीला. त्याच ठिकाणी आपल्या इथले जी सर्व्हिस सेंटरवाले आहेत ती कमीत कमी थोडं कमी नाही तर त्याच्या एवढं प्रॉफिट कमवतात, आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आपल्या गव्हर्नमेंटला प्रॉफिट होत नवीन गाडी घेतल्या. मी कंपल्सरी तर करणारच ना हो.
तुम्हाला इंजिन देणारच नाही ती. 10 वर्षांतर तुम्ही म्हणला ना नॉर्मली, तुम्ही जाऊन जरी सगळ्यांनी मिळून जरी म्हणलं ना माझ्या गाडीतलं फक्त इंजिन खराब होते, मला इंजिनच द्या बदलून, देणारच नाही. गव्हर्नमेंटला कुठे फायदा होतोय? फायदा झालेला काय ते आपल्याला वापरत नाहीत, ते कोणाला पैसे देतात त्यांनी गव्हर्नमेंट. एका ठिकाणी ह्या गव्हर्नमेंटच्या काळात काय झालं माहिती का, पैशाचं केंद्रीकरण लय झालं माहिती. एका ठिकाणी पैसा एकाच माणसाकडे गेला. बरोबर. नॉर्मल माणसाकडे घेतलाय सगळा पैसा, जीएसटी म्हणा, टॅक्स म्हणा, ह्याच्यामध्ये घेतला आणि एकाच माणसाकडे नेऊन दिला. आता टॅक्स जो कमी केलाय पण ते शेवटी त्यांनीच वाढवला आणि त्यांनीच कमी केलाय असं झालं. कशामुळे कमी केला? त्याच्या मागे पण कारण आहे ना. आता काय कुठलं फंक्शन आलंय का टॅक्ससाठी? कोणी तुम्हाला असं वाटतंय का तक्रार कोणी केली तुम्हाला जाणवलंय का? किंवा कुठं न्यूज तर बघितले का टॅक्स लय वाढलाय म्हणून कोणी तक्रार केली आहे? म्हणजे कुठल्या पण माणसाचं काय माहित आहे का, एखाद्या जर गोष्टीवरती जर परिणाम पडत असेल, त्याचं जर तुम्हाला दुर्लक्ष करायचं असेल, म्हणजे तुमचं लक्ष दुसरीकडे पाठवायचं असेल ना, तर कुठलं ना कुठलं स्कीम अप्लाय करता. मतदानाचं तुम्ही बघितलं असेल, आता मुद्दा निघाला होता वोट चोरी. बरोबर. त्याच्यात तुमचं कुठं तर डोकं दुसरीकडे घालवण्यासाठी त्यांनी काय केलं, मग लगेच जीएसटी डाऊन आणली ना. बरोबर. आणि आता कंपल्सरी केलंय. ज्या सेंटरमध्ये जीएसटी कमी लागले की नाही, त्या ठिकाणी नरेंद्र मोदीचा फोटो, ती जीएसटी किती कमी केली त्यासोबत लावा म्हणून कंपल्सरी केलेलं आता. म्हणजे लावाच म्हणून सांगितलेलं आहे. असं पण नाही ना, माणसाला म्हणजे माइंड डायव्हर्ट करायची गोष्टी चालू आहेत. म्हणजे कार इन्शुरन्स क्लेम करताना लोक सगळ्यात मोठी चूक कोणती करतात? म्हणजे आता विषय काय माहित आहे का, आता ती कार इन्शुरन्स मध्ये 1-2 जणांचा मला फोन आलाय की पाण्यामध्ये भिजलेल्या गाड्या आहेत. तर लक्षात घ्या, ते डायरेक्ट काय करायला लागलेत माहित आहे का, शोरूमला नेतात आणि डायरेक्ट स्क्रॅप म्हणून सांगायला लागलेत गाड्या. असं पण व्हायला लागले की डायरेक्ट स्क्रॅप सांगते. तुमची 10 लाखाची किंमत असेल तर डायरेक्ट ते 4-5 लाख रुपये द्यायला लागलेत तुम्हाला. अरे बापरे. पाण्यामध्ये भिजली असेल ना गाडी, तर डायरेक्ट तुम्ही गाडी चालू करू नका, ती डायरेक्ट शोरूम सेंटरला किंवा आपल्याकडे घेऊन या. तिला संपूर्ण आतलं ती पाणी वगैरे काढून तुम्ही गाडी चालू करून सेन्सर वगैरे बदललं ना, तर नॉर्मल चालू होऊन जाईल गाडी. नसेल तर डायरेक्ट तुम्ही इंजिन टू इंजिन रिप्लेस करून टाकायचं आणि डायरेक्ट गाडी चालवायची, बाकीचे इलेक्ट्रिक कॉम्पोनंट वापरायचे. असं पण व्हायला लागले. आणि इन्शुरन्स मध्ये तुम्ही इन्शुरन्स क्लेम करताना सगळ्यात मोठी चूक काय करता माहित आहे का, आता बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या लय हुशार झालेत. क्लेम करताना तुम्ही त्या गाडीवरती चालवायला बसलाय ना, तिथलं ब्लड टेस्ट सुद्धा घेते, ब्लड सॅम्पल पण घ्यायला लागलेत. तुमचे हेअर सॅम्पल, म्हणजे तुम्ही चालवायला बसणारा तीच माणूस होता का? अरे बापरे. आता प्रत्येक गव्हर्नमेंट लावलेले कॅमेरा आहेत ना, तिथे सीसीटीव्हीचा ऍक्सेस पण घ्यायला लागलेत. अरे बापरे. तीच माणूस चालवत होता का ती पण बघतेत. ट्रॅफिक मध्ये जे लावलेले आहेत ना कॅमेरा, जर तुम्हाला 10 लाख रुपये द्यायला लागले कंपनी, जर समजा तुमची प्रीमियम गाडी असेल 3-4 कोटी रुपयाची, ती टोटल लॉसमध्ये जात असेल, 3 कोटी रुपये जर देत असेल ना कंपनी, त्यावेळेस 3 कोटी रुपयाच्या हिशोबानं ती चौकशी करते. बरोबर. चालवायला तीच बसलाय का, त्याची ड्रायव्हिंग लायसन्स बरोबर आहे का, बरोबर, किंवा तुमचा सीसीटीव्ही कॅमेरा बरोबर आहे का, म्हणजे ज्याच्या नावावर इन्शुरन्स आहे, म्हणजे ज्याच्या नावावर गाडी आहे तिनेच गाडी चालवली असं काय नाही ना? तसा विषय काय नाही, फक्त चालवणारा माणूस आहे ना, त्याचं 18 वय कम्प्लीट आहे का, किंवा त्याच्यावर कुठला क्रिमिनल आहे का नाही, त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड वगैरे झाले का नाही, त्या गोष्टी बघितल्या जातील. बरोबर. बाकी काय नाही. आणि कारण आता जास्त करून इन्शुरन्स क्लेम करताना इन्शुरन्स कंपनीवाले लय नाटक करतात, किंवा तो हा क्लॉज नाहीये, तो क्लॉज नाहीये, नंतर ते 1-2 क्लॉज पकडून आपल्याला ते डायव्हर्ट करतात किंवा आपल्याला ते क्लेम देत नाही. आता काय विषय कसा आहे माहित आहे का, इन्शुरन्स करताना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना डोक्यात असतं की मी ह्या साईडने एक दरवाजा ठोकलाय, मागच्या साईडने एक दरवाजा ठोकलाय, इकडल्या साईड एक करायचे आहे. कंपनी फक्त एका साईडनं इन्शुरन्स कव्हर करते. बरोबर. हे लक्षात घ्या तुम्ही. त्या ठिकाणी कारण असतं की तुमची गाडी जाऊन पुढे थडकली आणि मागणे एक थडकलाय, त्या ठिकाणी त्यांना सांगावं लागेल की पुन्हा एक थटलाय, मागणे थटलाय, त्या ठिकाणी 2 साईड कव्हर केल्या जातात. अशी कंपनी सर्व्हिस इन्शुरन्स वाली अशी कधीच कव्हर करत नाही की तुमची ह्या साईडून थोडं थटलंय, त्या साईडून थोडं थटलंय, मागल्या साईडून थोडं थटलंय, सगळं कव्हर करून द्या. असं का? कुठली पण 1 साईड त्यांची पॉलिसी असेल ना सर, 1 साईड किंवा 2 साईड. 2 साईडला पण त्यांनी तुम्हाला कंडिशन विचारतात की पुढली साईड थटले का मागणं साईड, म्हणजे पुढनं थटले असेल तर मागणी दुसरी गाडी थटली ना, त्या साईडला दोन्ही साईड तुमच्या कव्हर केल्या जातात. असा विषय. मग इन्शुरन्स घेताना, गाडीचा इन्शुरन्स घेताना काय काय बघायला पाहिजे? इन्शुरन्स घेताना नॉर्मली इन्शुरन्स घेऊन त्याच्यामध्ये ऍड ऑन घ्या. ऍड ऑन इंजिन ऍड ऑन असतंय, ऍडिशनल बसवलेल्या ऍक्सेसरीचा ऍड ऑन असतंय. ऍड ऑन बस प्रत्येक गोष्टी ते इन्शुरन्स वाल्याला विचारा, ते ऍड ऑन घ्या आणि त्या ऍड ऑनचा फायदा करून घ्या. आणि थर्ड पार्टी घ्यावे का कसं?
थर्ड पार्टी पण हा थर्ड पार्टी फक्त समोरच्या माणसाला ज्याला ऍक्सिडेंट झाला समोरच्या माणसाला फायदा होईल ना, हा ते स्वतःला फायदा होणार नाही असा विषय. बरोबर. त्यात अजून काय थर्ड पार्टी अजून कोणते इन्शुरन्स असतात? 2-3 टाईप आहेत. तुम्ही प्रत्येक ज्याचं जसं यूज नुसार तुम्ही वापरू शकता इन्शुरन्सचा. असं काय नाही, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स असते किंवा तुमच्या गाडीचं म्हणजे झिरो डेप्रिशिएशन असतो. तुमची गाडी नवीन असेल तर 5 वर्षापर्यंत झिरो डेप्रिशिएशन असं भेटतो किंवा किलोमीटर नुसार असते. झिरो डिप्रिसिएशन म्हणजे? झिरो डेप्रिशिएशन म्हणजे जास्तीत जास्त अमाऊंट तुम्हाला गाडी जर खराब झाली जास्तीत जास्त अमाऊंट देते गाडी, कुठला पार्ट खराब झाला तर. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे थोडंसं व्हॅल्युएशन कमी होत जाते असा विषय असतो. तुमची गाडी नवीन असते ना तोपर्यंत तुम्हाला झिरो डिप्रिशिएशन भेटतं, त्यानंतर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा थर्ड पार्टी असं भेटत जातं असं असतं. नवीन गाडीला कोणते कोणते कंपल्सरी असतात आता नवीन गाडी घेताना? कंपनी तर ज्यावेळेस तुम्ही गाडी घेता त्यावेळेस कंपल्सरी 1 वर्षाचा इन्शुरन्स काढून देतात ना, झिरो डेप्रिस काढून देतात ना. 3 किंवा 5 वर्ष झाले ना आता कंपल्सरी? हा, ती कंपल्सरी 3 किंवा 5 वर्षाचं केलेलं आहे त्यांनी. मग तुम्ही त्याच्यात डिसाईड करू शकता की तुम्ही किती वर्षात घेता त्याच्यानुसार असं असतं. आणि आता जास्त महागडी टू गाडी व्हीलर असेल तर 1 वर्षाचं कंपल्सरी केलेलं आहे त्यांनी. हा, टू व्हीलरचं 1 वर्षाचं कंपल्सरी. आणि 1 वर्ष झाल्यावर त्याच्यानंतर आपण कोणते घ्यावे? रिन्यू करायचं, मग कुठलं पण घेऊ शकता ना, असं काय नाही. जसं तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटते बाहेर चेक करा, तुझी सर्व्हिस चांगली भेटते त्यानुसार घ्या ना. ॲकोची वगैरे ICICI ची सर्व्हिस तसं नाही म्हणजे झिरो डेप घ्यायचा का थर्ड पार्टी घ्यायचा? 4-5 वर्षापर्यंत जोपर्यंत भेटते तोपर्यंत झिरो डेप घ्या. तुम्हाला गाडीची व्हॅल्युएशन चांगली भेटते. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या गाडीची व्हॅल्युएशन कमी भेटते त्यावेळेस तुम्ही मग कॉम्प्रिहेन्सिव्हला प्रेफर करा. अच्छा. आणि जर लय सी झाला असेल तर मग काय कुठं कुणी पोलिसांनी अडवलं तर प्रॉब्लेम येईल म्हणून थर्ड पार्टी घ्या. आता एक सगळ्यात मोठी चूक म्हणजे सकाळी गाडी चालू करताना डायरेक्ट आपण फुल रेस करतो, तर तसं केल्याने काय गाडीवर इफेक्ट होऊ शकतो? आता विषय कसा असतो माहित आहे का, लिक्विड आहे, लिक्विड खाल्ल्याकडे येतं कुठं पण पकडा, पाणी असू द्या किंवा ऑइल असू द्या. तुम्ही ज्यावेळेस सकाळी गाडी चालू करता त्यावेळेस वरचे जे मेकॅनिकल पार्ट असतात, गिअर बॉक्स, गिअर म्हणा कुठले पण, त्याच्यातलं ऑइल, इंजिन मधलं ऑइल आहे ना खाल्ल्या ऑइलच्या संपमध्ये येऊन बसतो. त्या ठिकाणी तुम्हाला गाडी चालू केल्या लगेच रेस करायची नाही, कारण की रेस केला ना हाय स्पीड मध्ये तुमच्या गाडीचं जे वरचं मेटॅलिक पार्ट आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे झिजण्याचं पार्ट म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन इंजिन खराब होतं. लक्षात घ्यायचं, सकाळ सकाळ चालू केली ना आयडलिंग कंडिशन मध्ये ठेवायची. सुरुवातीला चालू केल्यानंतर नवीन जे BS6 गाडी आहेत ना, आपला मोबाईल जरी चालू केला ना त्याला वर्किंग मध्ये यासाठी थोडंसं काहीतरी 5 सेकंद 10 सेकंद लागतात इलेक्ट्रिक पार्ट. तसंच नवीन गाड्यामध्ये इलेक्ट्रिक सेन्सर वगैरे बसवलेत. त्या सेन्सरला वर्किंग मध्ये यासाठी त्याला व्होल्टेज वगैरे प्रॉपर पोहोचायसाठी किंवा त्याचं फंक्शन काय आहे, ECM कडनं फंक्शन यायला त्याचं फंक्शन काय आहे ही कमांड येतो त्याला काहीतरी टाइम लागतो. बरोबर. 1 मिलीसेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद लागतो. त्या कंडिशन मध्ये तुम्ही गाडी चालू केली तुम्हाला थोडासा टाइम द्यायचा आहे, त्यानंतरच तुम्ही गाडी रेस करायची. नाही तर तुम्हाला सेन्सर उडणं किंवा गाडीचं तुम्हाला 4-5 वर्षांनंतर गाडीमध्ये मायलेज कमी येणं, आवाज येणं गाडीचं, इंजिनचं, ही प्रॉब्लेम फेस करावं लागतं असा विषय. आता शेवटचा प्रश्न घेऊया, म्हणजे गाडी बंद पडल्यावर सगळ्यात पहिलं काय बघितलं पाहिजे? सगळ्यात मेन गोष्ट आहे, तुम्हाला गाडी बंद पडली ना, एक तर सगळ्यात मेन गाडी बंद पडते 90% गाडी ना तुमच्या गाडीचे बॅटरीचे टर्मिनल हलतात त्यामुळे बंद पडते. नसेल तर तुमच्या गाडीचं बॅटरी खराब झाल्यानंतर, म्हणजे बॅटरीचे टर्मिनल हल्ल्यानंतर किंवा बॅटरी खराब झाल्यानंतर, 2 कंडिशन त्या ठिकाणी बंद पडते. दुसरी गोष्ट तुमची गाडीमध्ये कूलंट नसेल तर गरम झाली ना बंद पडते. तिसरी गोष्ट म्हणजे ऑइल नसेल तर बंद पडते. या 3 गोष्टी नॉर्मल तुम्ही चेक करू शकता की ब्रेक, बॅटरीची टर्मिनल हलवून बघायचं की हल्ल्यानंतर गाडी बंद पडली का. त्यानंतर दुसरी गोष्ट ऑइल नसल्यानंतर किंवा कूलंट नसल्यानंतर तर त्या ठिकाणी चेक करायचं आहे. आणि ती 3 गोष्टी चेक करून जर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी जर तरी पण गाडी बंद पडत असेल तर मग नॉर्मली मेकॅनिकचा हेल्प घ्यायचा आहे, कारण की त्या कंडिशन मध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाही. एक्सपर्टच त्या ठिकाणी हेल्प करेल. तो करून तुम्हाला मेकॅनिक तर घ्यायचा की एक्सपर्ट कर घेऊन जायचं. आणि एक असा प्रश्न म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल टाकताना त्यात काय मिक्स केलेलं आहे किंवा काही भेसळ आहे हे कसं ओळखावं पेट्रोल पंपावर? तुमची गाडी जर पिकअप सोडला असेल म्हणजे लक्षात घ्यायचं, ज्या पेट्रोल पंपावर तुम्ही टाकताय त्या ठिकाणी किंवा डिझेल पंपावर टाकल्यानंतर तुम्हाला जर गाडीने पिकअप सोडले किंवा ऍव्हरेज कमी झाले तर त्या पेट्रोल पंपावर डिझेल पंपावरती टाकू नका. नॉर्मल तुमची गाडी आहे थोडंसं स्टडी ठेवा तुम्ही करत असताना. आणि ती ऍडिटिव्ह वगैरे आता येतात ना त्याच्यामुळे ऑक्टेन नंबर, सेटेन नंबर वाढतो, त्या ऍडिटिव्ह थोडंसं ऍड करत जावा, त्यामुळे तुमच्या गाड्यांना परफॉर्मन्स चांगला राहील. अजून काय आहे तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय नाही, मेंटेनन्स करत असताना लहान लहान गोष्टीवरती लक्ष ठेवा, त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. अशी कुठली मोठी गोष्ट नाही. आता सस्पेन्शनचं वगैरे पार्ट चेंज करताय ना, डिपेंडंट पार्ट असते ते एका वेळी. सस्पेन्शनचं टोटल पार्ट एकाच वेळेस चेंज करा, तुम्हाला ती बेटर राहील. 1,00,000 किलोमीटर झालं तर सस्पेन्शन टोटल चेंज करून घ्या, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये वारंवार खर्च करायला लागणार नाही.
त्यामुळे लक्षात घ्या, ज्यावेळेस पार्ट यूज करता त्यावेळेस जेन्युन करा. नसेल तर त्याला सप्लाय करणारी ओईएम कंपनी आहे ना, की जी कंपनी आता मारुती सुझुकी म्हणा किंवा हिंदाई म्हणा, हिंदाई मध्ये 8 क्लास प्लेट व्हॅल्यूची येते. मारुती सुझुकी किंवा हिंदाई स्वतः कंपनी, मी उदाहरण सांगायला लागलो, ती कंपनी काय स्वतः पार्ट जनरेट करत नसते. त्यामुळे ओईएम तर यूज करा किंवा कंपनीचे पार्ट यूज करा, त्यामुळे तुमच्या गाडीची लाईफ किंवा पार्टची लाईफ ही जास्त चांगली राहील. एवढंच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. तुम्ही येऊन सगळ्या गोष्टी मला विचारल्यात आणि त्याचा कुठं तर जाऊन खाल्ल्या पब्लिकला कुठं तर फायदा होईल असं मला वाटतं. हो, त्या गोष्टी आणि तुम्ही येऊन सगळ्या गोष्टी विचारल्या आणि क्रॉस क्वेश्चन करून ह्या गोष्टी कुठं तर कस्टमरला कुठं तर फायदेशीर ठरतील ते विचारलं, त्याबद्दल तुमचं प्रथम मला धन्यवाद करायचं. धन्यवाद. तुम्हालाही जर या रिलेटेड काही डाऊट्स असतील किंवा गाडीविषयी काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा, नक्की तुम्हाला उत्तर मिळेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.